नमस्कार मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल या चॅप्टरचा दुसरा आणि शेवटचा भाग बघणार आहोत. ओके, हा बार्टीचा खूप चांगला उपक्रम आहे ज्यामध्ये आपण GS4 चा इकॉनॉमिक्सचा पार्ट बघतोय. भरपूर लेक्चर झाले, जवळजवळ 90% लेक्चर झाले. ओके, हा आता जवळजवळ एक तिसरा का चौथा शेवटचा पार्ट आहे. तर तुम्ही ह्या उपक्रमाचा उपयोग करून घ्या, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत तुमच्या ह्या उपक्रमाबद्दल माहिती द्या. ओके, बार्टीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही ह्या सिरीज बद्दल तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवा. ओके, तर सुरू करूया. इंटरनॅशनल ट्रेड आणि कॅपिटल म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल ह्या चॅप्टरचा दुसरा आणि शेवटचा पार्ट. ओके, पहिल्या पार्टमध्ये मित्रांनो, पहिल्या पार्टमध्ये आपण 2-3 गोष्टी बघितल्या. एक आपण बघितलं, एक भारताचं जे परकीय व्यापार आहे त्याची दिशा काय होती. ओके, नेमकं काय काय होतं त्यात. त्यानंतर आपण निर्यात प्रोत्साहनपर कार्यक्रम सरकारने काय राबवले आणि ते कोणत्या दृष्टीने, ते फॉरेन ट्रेड पॉलिसी म्हणजे परकीय व्यापार धोरण जे 2015 ते 20 आहे आणि सप्टेंबर 22 पर्यंत त्याला एक्सटेन्शन मिळाले. ओके, त्यामध्ये निर्यात वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न सरकार करत आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती बघितली. त्यानंतर आपण FPI फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग अशा 3 महत्वाच्या गोष्टींबद्दल माहिती करून घेतली. ह्याला आपण फॉरेन कॅपिटल म्हणजे विदेशी भांडवल, ओके, परकीय भांडवल असं नाव दिलं होतं. ओके मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये ई कॉमर्स नेमकं काय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, ओके, इलेक्ट्रॉनिक व्यापार, त्यानंतर काही इलेक्ट्रॉनिक वाणिज्य पण म्हणतात. ओके, त्यानंतर इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशन्स आणि इंडिया याबद्दल थोडीशी माहिती. क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशन असतात, नेमकं काय असतात आपण बघूया. आणि शेवटचा पार्ट एक्सचेंज रेट मेकॅनिझम मॅनेजमेंट इन इंडिया. तर सुरुवात आपण एक्सचेंज रेटने करणार आहोत, बेसिक आहे. त्यानंतर ई कॉमर्स आणि शेवटी आपण इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशन्स बद्दल बोलणार आहोत. ओके, तर सुरू करूया आपण. हा, विनिमय दर यंत्रणा. ओके, विनिमय दर यंत्रणा म्हणजे एक्सचेंज रेट मेकॅनिझम काय असते आपल्याला जनरल बघायचं आहे आणि भारत ह्या तिन्ही पैकी एक यंत्रणाचा वापर करतो. ओके, नेमकं आता काय ते बघूया आपण. ओके, आता विनिमय दर म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा माहित करून घेणं आवश्यक आहे. विनिमय दर म्हणजे काय मित्रांनो, बघा, विनिमय दर म्हणजे एका चलनाचे मूल्य दुसऱ्या चलनाच्या तुलनेत किती आहे. ओके, समजा 2 चलन आहेत, एक आहे X आणि एक आहे Y. ओके, आणि वेगवेगळ्या चलनाची वेगवेगळी किंमत असते. ओके, आपापल्या देशात त्याची वेगवेगळी किंमत असते. तर जर X विकत घ्यायचा असेल तर किती Y ने X विकत मिळेल त्याला म्हणतात त्याचा विनिमय दर. ओके, ह्यामध्ये X हे त्या देशाचं चलन असते, त्याला आपण देशी चलन म्हणू. ओके, त्या देशातल्याला देशी चलन म्हणू आणि Y हे विदेशी चलन म्हणू किंवा परकीय चलन म्हणू. ओके, परकीय चलन. ओके, तर एक परकीय चलन विकत घेण्यासाठी एक युनिट, ओके, समजा एक Y विकत घेण्यासाठी किती X मोजावे लागतात त्याला आपण काय म्हणतो, विनिमय दर म्हणतो. ओके, किती, समजा 10X मुळे आपल्याला एक Y मिळते. ओके, आता इथं उदाहरण रिअल लाईफ बघायला गेलं तर समजा जॅपनीज येन, ओके, जपानचं जे येन असते, समजा 1 रुपया विकत घेण्यासाठी, ओके, समजा एक जॅपनीज येन विकत घेण्यासाठी, ओके, विदेशी चलन आपण जॅपनीज येन पकडूया, एक जॅपनीज येन विकत घेण्यासाठी समजा 10 रुपये लागत असतील तर ह्याचं ते एक्सचेंज रेट झालं, कशाचा, रुपयाचा. लक्षात ठेवा मित्रांनो, नेहमी जे विदेशी चलन असते ते एकक पकडलं जाते म्हणजे एक. ओके, आणि जे देशी चलन असते त्याच्या रूपात विदेशी चलनाची किंमत सांगितली जाते, म्हणजे एक $, एक जॅपनीज येन, एक चायनीज रेनमिनबी. ओके, असं. तर एक युनिट, ओके, एक एकक विदेशी चलन विकत घेण्यासाठी किती देशी चलन लागते त्याला म्हणतात विनिमय दर. ओके, नेहमी लक्षात ठेवा, विदेशाचं जे चलन असते ते एक असं गृहीत धरतो आणि ते देशाचं चलन असते तो किती
देशाचे चलन लागते एक विदेशी चलन विकत घेण्यासाठी, त्याला आपण विनिमय दर म्हणतो. ओके, तर विनिमय दर म्हणजे काय की विनिमय दर म्हणजे एक परकीय चलन विकत घेण्यासाठी लागणारे एकूण देशी चलन. मग देशी चलन काय असतो, आता भारताच्या रुपयामध्ये देशी चलन रुपये आहे. ओके, रुपये आहे. समजा अमेरिकेमध्ये राहिला असता तुम्ही, अमेरिकेची अर्थव्यवस्था राहिली असते ही, तर समजा एक जॅपनीज येन घेण्यासाठी किंवा एक चायनीज रेनमिनबी घेण्यासाठी, समजा चायनीज रेनमिनबी एक घ्यायचे. ओके, तर एक चायनीज रेनमिनबी घेण्यासाठी, ओके, असंच त्याचा सिम्बॉल आहे. ओके, किती रुपये US डॉलर लागतात, एक काल्पनिक उदाहरण देतो, समजा 10 US डॉलर लागत असतील. ओके, तर ह्याचा US डॉलरचा विनिमय दर झालाय. US डॉलरचा काय हा विनिमय दर आहे. ओके, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपल्या देशाचं जे चलन असते, ओके, जर आपल्याला एक विदेशी चलन विकत घ्यायचं आहे तर आपल्या देशाचं किती चलन आपल्याला मोजावं लागेल, त्याला म्हणतात विनिमय दर. ओके, सोपी संकल्पना आहे आणि तो रेफरन्सवर डिपेंड असते. म्हणजे आपण जर आपल्या देशात असू तर विदेशी चलन विकत घेण्याची जी किंमत असते त्याला विनिमय दर म्हणतात. जर आपण दुसऱ्या देशात असू तर त्या देशाचं चलन किती लागेल विदेशी चलन विकत घेण्यासाठी, एक विदेशी चलन, त्याला विनिमय दर म्हणतात. ओके, तर विदेशी चलन नेहमी एकामध्ये ठेवतात आणि त्याला विकत घेण्यासाठी आपले किती लागतात, समजा एक्स लागत असेल तर त्याला परकीय विनिमय दर म्हणतात. ओके, फॉरेन एक्सचेंज रेट म्हणतात. ओके, आय होप दिस इज क्लिअर. तर उदाहरण, याचं फायनल उदाहरण घ्यायचं तर भारताच्या बाबतीत समजा रिअल लाईफ एक्झाम्पल घ्यायचं असेल तर एक US डॉलर घेण्यासाठी आपल्याला जवळजवळ 79 रुपये, ओके, 79 रुपये लागतात. तर हा झाला भारताचा विनिमय दर. ओके, भारताचा एक्सचेंज रेट. ओके, इन टर्म्स ऑफ US डॉलर. एक US डॉलर भारताला किती रुपये मोजावे लागतात, एक US डॉलर घेण्यासाठी जवळजवळ 79 रुपये मोजावे लागतात, असं त्याचा अर्थ. ओके, तर आता हे जे आता जे विनिमय दर बघितलं त्याचे प्रकार आहेत मित्रांनो. ओके, एक आहे फिक्स्ड एक्सचेंज रेट, दुसरा आहे फ्लेक्झिबल, त्याला दुसरा शब्द आहे फ्लोटिंग. लक्षात ठेवा मित्रांनो, फ्लेक्झिबलला दुसरा शब्द फ्लोटिंग दिला. आणि तिसरा आहे मॅनेज्ड फ्लोटिंग. ओके, ह्याच्या आपल्याला डिटेलमध्ये आता माहिती घ्यायची. ओके, एक आहे फिक्स्ड एक्सचेंज रेट, दुसरा आहे फ्लेक्झिबल किंवा फ्लोटिंग एक्सचेंज रेट, तिसरा आहे मॅनेज्ड एक्सचेंज रेट. ओके, आता फिक्स्ड एक्सचेंज रेट काय आहे बघूया. ओके, विनिमय दर निश्चित असतो. ओके, इतर परकीय चलनाशी किंवा चलनाच्या समूहाशी जोडून असतो. हा मित्रांनो, जर विनिमय दर जो एक्सचेंज रेट आपण बघितला तो जर फिक्स असेल आणि तो इतर परकीय चलनाशी जोडून असेल किंवा परकीय चलनाच्या समूहाशी जोडून असेल तर त्याला निश्चित विनिमय दर म्हणतात. जसं की समजा भारत सरकारने ठरवलं की एक US डॉलर म्हणजे 10 इंडियन रुपीज. ओके, एक US डॉलर म्हणजे 10 इंडियन रुपीज. आणि आज उद्या परवा एका वर्षानंतर जर हाच दर असला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हाच दर राहिला तर त्याला आपण म्हणतो फिक्स्ड एक्सचेंज रेट, म्हणजे निश्चित विनिमय दर. ओके, आता हा फक्त कदाचित US डॉलरशी जोडलेला असेल किंवा इथे एक ग्रुप असेल, परकीय चलनाचा इथं ग्रुप असू शकतो, जसं की एक US डॉलर, ओके, प्लस एक जॅपनीज येन, प्लस एक चायनीज रेनमिनबी. ओके, चायनीज रेनमिनबी असं एक इकडं समूह असेल आणि इकडं इंडियन रुपीज असतील. ओके, भारतीय चलन असेल. तर एखाद्या विदेशी चलनाशी किंवा चलन समूहाशी जोडून जर आपला दर, आपल्या चलनाचा दर जर निश्चित असेल, फिक्स असेल तर त्याला आपण निश्चित विनिमय दर किंवा फिक्स एक्सचेंज रेट म्हणतो. आणि जनरली हे कोण करते, हे मध्यवर्ती बँका, इंग्रजीमध्ये त्याला सेंट्रल बँक्स, म्हणजे भारतात सेंट्रल बँक कोणती आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, ते करतात किंवा सरकार करते. ओके, ह्या सिद्धांतामध्ये मध्यवर्ती बँका विनिमय दर बदलू नये म्हणून बाजारात हस्तक्षेप करतात. जर हा विनिमय दर बदलत असेल, हा बदलू नये म्हणून काय करतात, ज्या मध्यवर्ती बँका असतात ते बाजारात हस्तक्षेप करतात. ओके, ह्याचे स्वतःचे काही फायदे आहेत, काही नुकसान आहेत, ते आपण थोडक्यात बघूया. ओके, आता जर ह्या देशी चलनाची किंमत परकीय चलनाच्या तुलनेत वाढली तर त्याला अवमूल्यन म्हणतात. बघा मित्रांनो, जर फिक्स्ड एक्सचेंज रेट, निश्चित विनिमय दराच्या संदर्भात जर देशी चलनाची किंमत बघा परकीय चलनाच्या तुलनेत वाढली, समजा
पहिलं 10 रुपये म्हणजे 1 US डॉलर होतं आणि आता 12 रुपये म्हणजे 1 US डॉलर आहे. ओके. 10हून 12 गेलं म्हणजे किंमत काय झाली? वाढली. किंमत वाढली मित्रांनो, मूल्य कमी झालंय. कारण तुम्हाला पूर्वीसारखं आता US डॉलर भेटत नाही. पहिले 10 रुपयाला US डॉलर भेटत होतं. आता तुम्हाला 12 रुपये मोजावे लागतील US डॉलरसाठी. ओके. तर मूल्य कमी झाले, पण किंमत वाढली. किंमत वाढली की मूल्य कमी होते. हे सिद्धांत लक्षात ठेवा. कुठेतरी लिहून ठेवा. मूल्य जास्त, किंमत कमी. एखाद्या वस्तूचं मूल्य जास्त झालं की पैशाची किंमत काय होते? किंमत कमी होऊन जाते. ओके. तर देशी चलनाची किंमत परकीय चलनाच्या तुलनेत, हे देशी चलन आहे आपलं 10 रुपये, हे परकीय चलन आहे US डॉलर. देशी चलनाची किंमत जर परकीय चलनाच्या तुलनेत वाढली तर त्याला आपण अवमूल्यन म्हणतो. इंग्रजीमध्ये महत्वाचं आहे, कारण मराठीमध्ये दोन्ही शब्द सेमच आहेत. ओके. दोन्ही म्हणजे कोणते? पुन्हा भविष्यात तुम्हाला एक सांगतो दुसरा शब्द. पण तुम्ही लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये ह्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा मित्रांनो. याला म्हणतात अवमूल्यन. त्याला काय म्हणतात? अवमूल्यन. ओके. तर समजा देशी चलनाची किंमत, समजा देशी चलन आपलं 10 रुपये आहे. विदेशी चलनाच्या तुलनेत, 1 US डॉलरच्या तुलनेत जर किंमत वाढली, किंमत किती झाली? आता 12 रुपये झाली. एकच US डॉलर विकत घ्यायचा आहे. पूर्वी 10 रुपये द्यावा लागत होता, आता 12 रुपये द्यावा लागतील. तर त्याला आपण म्हणतो चलनाचे अवमूल्यन. इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, जाणून बुजून म्हणतोय, कारण दोन शब्द आहेत. अवमूल्य, डिव्हॅल्युएशन एक शब्द असतो, डेप्रिसिएशन एक शब्द असतो, आणि दोन्हीला मराठीत तो शब्द आहे. पण डिव्हॅल्युएशन म्हणजे फिक्स्ड एक्सचेंज रेट मध्ये गव्हर्नमेंट करते. डेप्रिसिएशन हे बाजारामध्ये होते. डेप्रिसिएशन आपल्याला नंतर शिकायचं, आता आपल्याला डिव्हॅल्युएशन शिकायचं. ओके. चलनाचे अवमूल्यन, डिव्हॅल्युएशन. देशी चलनाची किंमत परकीय चलनाच्या तुलनेत वाढली तर त्याला आपण अवमूल्यन म्हणतो. ओके. म्हणजेच परकीय चलनाचा एक एकक, परकीय चलनाचा म्हणजे इथं 1 US डॉलर विकत घ्यायचा असेल तर जास्त देशी पैसे मोजावे लागतात. बघा इथं पहिलं 1 US डॉलर विकत घेण्यासाठी 10 रुपये लागत होते, पण आता 1 US डॉलर घेण्यासाठी 12 रुपये लागतात. म्हणजे तुम्हाला तुमचं जी किंमत आहे, जास्त पैसे मोजावे लागतात 1 US डॉलर घेण्यासाठी. ह्याला काय म्हणतात? चलनाचे अवमूल्यन. इंग्रजीमध्ये त्याला डिव्हॅल्युएशन म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? डिव्हॅल्युएशन. आणि समजा हे उलट झालं, म्हणजे काय? अगोदर 10 रुपयामध्ये 1 US डॉलर येत असेल, पण आता 8 रुपयामध्ये 1 US डॉलर येतंय. म्हणजे पूर्वीपेक्षा आता आपल्याला कमी पैसे मोजावे लागतात. कमी किंमत कमी झाली म्हणजे मूल्य वाढलं. किंमत आणि मूल्य विरुद्ध असतात. ओके. किंमत कमी झाली आणि म्हणून मूल्य वाढलं. ओके. तर त्याला पुनर्मूल्यांकन म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये रिव्हॅल्युएशन असा शब्द आहे. ओके. जर विनिमय दर कमी झाला तर त्याला चलनाचे पुनर्मूल्यांकन म्हणतात. ओके. तर हे विनिमय दर कमी झाला म्हणजे किंमत कमी झाली तर त्याला पुनर्मूल्यांकन म्हणतात. रिव्हॅल्युएशन असा शब्द आहे. तर दोन लक्षात ठेवा. जर निश्चित विनिमय दर असेल, फिक्स्ड एक्सचेंज रेट असेल, तर एक डिव्हॅल्युएशन आणि रिव्हॅल्युएशन असे शब्द आहेत. डिव्हॅल्युएशन म्हणजे किंमत, आपल्या देशी चलनाची किंमत वाढते. एकच युनिट विकत घ्यायचा असेल आपल्याला US डॉलरचा, विदेशी चलनाचा कोणत्या पण असू शकते, आणि जर किंमत कमी झाली, ओके, 10 रुपयाच्या ऐवजी 8च रुपये मोजावे लागतील, तर त्याला पुनर्मूल्यांकन म्हणतात. ओके. आता निश्चित विनिमय दराचे काय फायदे आहेत? ओके. निश्चित विनिमय दर आहे तर त्याचे काय फायदे आहेत? त्याचे स्वतःचे फायदे असतात. ओके. निश्चित विनिमय दरामध्ये धोका कमी असतो. आता धोका का कमी असतो? मित्रांनो, तुम्हाला जर मी सांगितलं की उद्या पेपर आहे, तर तुम्हाला आजपासून तयारी करता येते. मी जर तुम्हाला सांगितलं एका महिन्यानंतर पुढच्या महिन्यात 12 तारखेला पेपर आहे, तुम्हाला आजपासून तयारी करता येते. म्हणजे काय? तेव्हा तुम्हाला भविष्याची वाटचाल माहित असते, भविष्याची तारीख माहित असते, तेव्हा तुम्ही तयार असता, गोष्टींसाठी तयार असता. तसंच निश्चित विनिमय दराचा आहे. तुम्हाला जर माहित आहे की 1 US डॉलर म्हणजे 10 रुपये, तर तुम्ही तयार असता. निर्याती आयाती कशी करायची, किती नफा कमवायचा, ह्याच्यासाठी तुम्ही तयार असता. त्यामुळं निश्चित विनिमय दरामध्ये धोका कमी असतो, कारण भविष्याचा जो दर असतो, दर जो असतो निश्चित असल्याने आयात निर्यातीला निश्चित दिशा मिळते. आयात निर्यात कशी करायची, काय करायची, कुठवर करायची, ओके, कोणत्या देशासोबत करायची, हे ठरवू शकता तुम्ही, कारण दर कसा असतो? निश्चित असतो. बाजार निश्चित किंवा सरकार मध्यवर्ती बँक निश्चित दरामध्ये फरक असल्यास काळा बाजार फोफावतो. पण त्याचं एक नुकसान पण आहे मित्रांनो. समजा तुम्ही तुमचा जो दर, तुमच्या चलनाचा दर फिक्स केला, निश्चित केला, आणि
इतर देशांमध्ये त्याच चलनाचा दर हा लवचिक आहे, फ्लेक्झिबल आहे. बघा मित्रांनो, आपण काय केलं तुम्हाला समजून सांगतो, एक मिनिट. समजा दोन देश आहेत, एक आहे भारत आणि दुसरा आहे पाकिस्तान. ओके, भारताने काय केलं, $1 म्हणजे 10 रुपये असं निश्चित केलं, फिक्स्ड एक्सचेंज रेट आहे. पाकिस्तानने काय केलं, $1 म्हणजे 8 रुपये पाकिस्तानचे रुपये. ओके, मी पीके लिहितो, PR लिहितो, पाकिस्तानचे रुपये. तिथेही रुपया असा शब्द आहे, जे तुम्हाला माहित असेल कदाचित. पाकिस्तानमध्ये रुपया असा शब्द आहे, रुपीजच म्हणतात. मित्रांनो, आपण काय केलंय, $1 म्हणजे 10 रुपये. पाकिस्तानने काय केलं, $1 म्हणजे 8. आता तुम्ही जर डॉलरच्या तुलनेत बघितलं, डॉलरच्या बाजूने बघितलं, तर इथं डॉलर विकत घेण्यासाठी जास्त रुपये आपल्याला मोजावे लागतात. थांबा, मी एक रुपया तुम्हाला कन्फ्युजन होईल. मी काय करतो, जपानचं उदाहरण घेतो. ओके, जपान आणि इथं जॅपनीज येनचं उदाहरण घेतो. ओके, 8 जॅपनीज येन, JPY. ओके, तर समजा भारत आणि जपान हे दोन देश आहेत. इथं $1 म्हणजे 10 रुपये आहेत आणि जपानने काय केलं, $1 म्हणजे 8 जॅपनीज येन असं तयार केलं. तुम्ही जर इथं बघितलं मित्रांनो, तर जपानमध्ये $1ची किंमत काय, थोडीशी कमी आहे, भारतात जास्त आहे. ह्याने काय होतं, जेव्हा असा फरक असतो, याला इंग्रजीमध्ये डिफरन्शियल्स म्हणतात. इंग्रजीमध्ये याला डिफरन्शियल म्हणतात, म्हणजे डिफरन्स, दुसरं काही नाही. भरपूर अवघड शब्द वाटेल तुम्हाला, काही नसतं. इंग्रजी शब्द फक्त असं बघायला अवघड वाटतात, ते मुळात अवघड नसतात. डिक्शनरी मिनिंग काढला तर खूप सोपे असतात. ओके, डिफरन्शियल म्हणजे फरक, दुसरं काही नसतं. ओके, तर डिफरन्शियल जर असा असेल, फरक जर असा असेल, इथं एका $1 10 रुपयाला मिळतात, तिकडे $1 8 जॅपनीज येनला मिळतात. त्याने काय होतो, काळा बाजार फोफावतो. मग लोक काय करू शकतात, इकडून जॅपनीज येन घेणार, इकडून $1 घेणार, इकडे विकणार. कारण इकडे त्यांना किती मिळतील, 10 रुपये मिळतील. तिकडे 8 जॅपनीज येन काय करणार, $1 विकत घेणार आणि इकडे विकणार, आपल्याकडे त्यांना 10 रुपये मिळतील, इकडे जास्त पैसे मिळतील. ओके, तर असा काळा बाजार फोफवण्याची शक्यता असते नेहमी. हे फक्त पैशाच्या बाबतीत होत नाही, विदेशी चलनाच्या बाबतीत होत नाही. हे कॉमन सेन्स आहे, ही माणसाची बुद्धी आहे. माणूस कुठेही कशी बुद्धी लावू शकतो. जसं की समजा तुम्ही पुण्यात राहताय, पुण्यामध्ये 2 एरिया आहेत आणि दोन एरियामध्ये थोडा 50 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. समजा एका एरियामध्ये गव्हाची किंमत 30 रुपये किलो आहे आणि ती दुसऱ्या एरियामध्ये गव्हाची किंमत 40 रुपये किलो आहे. तर साहजिक आहे, जर एखादा दुकानदार असेल, तो बुद्धी काय चालवणार, 30 रुपये जिथं किलोने गहू मिळतो तिकडून गहू विकत घेऊन 40 रुपये किलो जिथं आहे तिथं विकतो. आता एवढा फरक नसतो, तुम्हालाही माहित आहे. ओके, नाहीतर सगळ्यांनी हेच बिझनेस केला असता. पण हे असतो, थोडा का होईना असतो. आणि लोक काय करतात, ज्यांना उद्योजक असा डोकं असते, एकदम बुद्धी असते, एंटरप्रेन्योरशिप ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, ज्यांच्यामध्ये असं खरंच कुवत असते, ते काय करतात, ते थोड्या फरकावर देखील खेळतात. 30-31 जरी फरक असेल तर इकडे विकत घेणार, इकडे विकणार. $1 मिळणार, प्रति किलो मागे $1 मिळते. असं जर 100 किलो जर विकलं तर $100 मिळणार, 1000 किलो विकलं तर $1000 मिळते. ओके, तर असंच विनिमय दराच्या बाबतीत, फॉरेन एक्सचेंजच्या बाबतीत देखील होते. जर ओके, एक झाला, हा, जर असा फरक असेल, ओके, तर त्याने काय होतो, त्याने काळा बाजार वाढतो मित्रांनो. त्याने काय होतो, काळा बाजार वाढतो. आता निश्चित विनिमय दराचा नुकसान आहे. ओके, आता दुसरा विनिमय दर बघूया, त्याला म्हणतात लवचिक विनिमय दर. कोणता, लवचिक विनिमय दर. चलनाच्या मागणी आणि पुरवठ्यावर, चलनाची मागणी, भारतीय रुपयाची मागणी, ओके, रुपयाची मागणी किंवा अमेरिकन डॉलरची मागणी, ओके, अमेरिकन डॉलरची मागणी किंवा जॅपनीज येनची मागणी, ह्यानुसार, ह्याच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार जर विनिमय दर निश्चित होत असेल तर त्याला फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट, मराठीमध्ये लवचिक विनिमय दर किंवा तरल विनिमय दर असा शब्द आहे. ओके, तर चलनाच्या मागणी आणि पुरवठ्यावर जो विनिमय दर ठरतो त्याला लवचिक विनिमय दर म्हणतात. ओके, मध्यवर्ती बँकांना किंवा सरकारला कोणतंही लक्ष दर दिलेला नसतो, म्हणजे टार्गेट रेट कोणतीही दिलेली नसते. ओके, म्हणजे पूर्वीच्या
निश्चित निश्चित विनिमय दरामध्ये काय होतं, टार्गेट होतं की 10 रुपये म्हणजे $1. जर ह्याचं कमी किंवा जास्त होत असेल तर मध्यवर्ती बँकांचं काय कार्य असायचं की हे 10 रुपयावरती आणणे. ओके ओके. पण इथं असं लक्ष काही दिलेलं नसते. लवचिक विनिमय दरामध्ये दर हा त्या विदेशी चलनाची मागणी आणि पुरवठा त्याच्यावरती अवलंबून असतो. फक्त विदेशी चलनाचं नाही, आपल्या देशी चलनाचा देखील मागणी जो पुरवठा असतो त्यावरती अवलंबून असते. ओके. विनिमय दर जास्त होणे म्हणजे परकीय चलन विकत घेण्यासाठी अधिक देशी चलन मोजावे लागतात. ह्याला देशी चलनाचे अवमूल्यन म्हणतात. मित्रांनो, त्यामुळेच मी म्हणलं मराठी शब्द लक्षात ठेवू नका, इंग्रजी शब्द लक्षात ठेवा. दोन कॉन्सेप्ट आहेत. एक आहे डिव्हॅल्युएशन, मी अगोदर पण सांगितलं होतं, हा चॅप्टर अगोदर पण आपण घेतला होता. तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा चॅप्टर झाला. एक मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये, समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये, ओके, आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आता जे सुरू आहे. ओके, तिथं थोडंसं कमी सांगितलं होतं, आता इथं डिटेल सांगतो मी तुम्हाला. मित्रांनो, दोन प्रकार आहेत. एक आहे डिव्हॅल्युएशन, एक आहे डेप्रिसिएशन. दोन्हीला मराठीत अवमूल्यन शब्द आहे. ओके, तुम्ही कसं लक्षात ठेवायचं, डिव्हॅल्युएशन हे फिक्स्ड एक्सचेंज रेट मध्ये म्हणजे निश्चित विनिमय दरामध्ये सरकार करते जाणून बुजून, त्याला डिव्हॅल्युएशन म्हणतात. जर फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट लवचिक विनिमय दरामध्ये जर बाजार विनिमय दर कमी करत असेल, ओके, विनिमय दर जर कमी होत असेल, त्याच्या पैशाची किंमत जर कमी होत असेल, ओके, मूल्य जर कमी होत असेल आणि किंमत जर वाढत असेल, ओके, मूल्य जर कमी होत असेल आणि किंमत जर वाढत असेल तर त्याला डेप्रिसिएशन म्हणतो. डिव्हॅल्युएशन म्हणजे फिक्स्ड एक्सचेंज रेट मध्ये सरकार करेल, डेप्रिसिएशन मार्केट फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट मध्ये करेल. ओके, हा फरक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर एक मिनिट, ते मागे गेल्यानंतर, हा, तर मित्रांनो, जर बाजार आधारित अवमूल्यन काय बघा, बाजार आधारित अवमूल्यन काय, त्याला इंग्रजीमध्ये डेप्रिसिएशन म्हणतात. विनिमय दर जास्त झाला, ओके, परकीय चलन विकत घेण्यासाठी जर अधिक पैसे मोजावे लागले तर त्याला काय म्हणतात, देशी चलनाचे, आपल्या चलनाचे विनिमय काय म्हणतात, अवमूल्यन म्हणतात. जसं की अगोदर बाजाराने ठरवलेलं मूल्य समजा 75 रुपीज पर $US असेल, एका $US, आणि आता ते 79 रुपीज, ओके, आता जर ते 79 रुपीज पर $US असेल, ओके, तर इथं काय झालं, आपल्याला जास्त किंमत मोजावी लागते, तर त्याला अवमूल्यन म्हणतात. पण हे कसं आहे, ह्यावेळेस हे बाजाराने ठरवलेलं आहे, हे सरकारने ठरवलेलं नाही. हे कोणी ठरवलेलं आहे, बाजारावर अवलंबून आहे. आणि बाजार हा शब्द जेव्हा तुमच्या डोक्यात येईल मित्रांनो, डोळे झाकून एकच शब्द आला पाहिजे, मागणी आणि पुरवठा. आणि इथं कशाची मागणी, ह्या दोन गोष्टी आहेत, रुपयाची मागणी, रुपयाचा पुरवठा, $ची मागणी, $चा पुरवठा. असं ते सोपं आहे. ओके, तर ते बाजारात असेल तर त्याला डेप्रिसिएशन, आणि जर फिक्स एक्सचेंज रेट मध्ये सरकार करत असेल तर त्याला डिव्हॅल्युएशन असा शब्द आहे. ओके, आणि याच्या उलट जर बाजारामुळे विनिमय दर जर कमी झाला तर परकीय चलन विकत घेण्यासाठी कमी देशी चलन वापरावं लागतात. ते बाजाराच्या मागणी आणि पुरवठा सिद्धांतामुळे होते. ह्याला पुनर्मूल्यांकन म्हणतात, ऍप्रिसिएशन म्हणतात. त्या आपल्या देशी चलनाची वाढ म्हणतात. जसं की पूर्वी, अगोदरचं उदाहरण घेऊया आपण, समजा आत्ताचा रेट 79 रुपये एक $US आहे. ओके, समजा आत्ताचा रेट, ओके, एक $US साठी 79 रुपये आहे, आणि नंतर त्याच एकच $US विकत घेण्यासाठी जर 75 रुपये द्यावे लागले, तर आता काय झालं, नेमकं 79 वरनं 75 वर आलं म्हणजे किंमत कमी झाली, म्हणजे मूल्य वाढलं. मूल्य वाढलं म्हणजे ऍप्रिशिएट झालं, इंग्रजीमध्ये त्याला ऍप्रिशिएट म्हणतात. ओके, एखाद्या गोष्टीची किंमत काय झाली, चांगली झाली. ओके, एखाद्या गोष्टीची किंमत काय झाली, चांगली झाली, म्हणजे मूल्य चांगलं झालं, किंमत कमी झाली. ओके, थोडस उलट आहे मित्रांनो, विनिमय दरामध्ये थोडंसं उलट असते. तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागले तर त्याचं मूल्य, त्या चलनाचं मूल्य कमी होते, चलनाचं मूल्य कमी होते. वस्तूचं काय, वस्तू हा शब्द मी चुकूनही वापरला नाही, तुम्ही पण वापरू नका, खूप चुकीचं होईल. ओके, बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते, इकॉनॉमिक्सच्या स्टुडंट्सला पण कन्फ्युजन होते बऱ्याचदा ते चुकून वस्तू हा शब्द वापरतात. वस्तू शब्द वापरायचा नाही, चलनाचं मूल्य. ओके, चलनाची किंमत झाली, तर चलनाची किंमत
वाढली मित्रांनो तर चलनाचं मूल्य कमी होते. चलनाचं मूल्य काय होते? कमी होते. ह्या केसमध्ये बघूया आपण. पहिलं $1 विकत घेण्यासाठी 79 रुपये मोजावे लागत होते. आता $1 विकत घेण्यासाठी 75 रुपये मोजावे लागतात. म्हणजे किंमत कमी झाली, याचा अर्थ तुमच्या चलनाचं मूल्य, रुपयाचं मूल्य काय झालं? वाढलं. त्याला भाव आला. पहिलं भाव नव्हता. पहिलं जास्त द्यावे लागत होते तरी कमी $US मिळत होता. पण आता कमी द्यावे लागतात आणि तेवढाच $US मिळते. म्हणजे तुमच्या मूल्यात देशी चलनाचा काय झाला? भाव वाढला, असा त्याचा अर्थ होतो. ओके. तर दोन शब्द आहेत, लक्षात ठेवा. आणखी एकदा सांगतो. एक आहे डिव्हॅल्युएशन, DEV, आणि दुसरा आहे डेप्रिसिएशन. डिव्हॅल्युएशन निश्चित विनिमय दरामध्ये होते. डेप्रिसिएशन हे कुठं होते? बाजाराने ठरवलेल्या विनिमय दरामध्ये होते. ओके. आता एक तिसरा प्रकार आहे मित्रांनो. तिसरा प्रकार खूप महत्वाचा आहे, कारण बरेचसे देश आजकाल तिसऱ्या प्रकारामध्ये मोडतात. आपला फ्लेक्झिबलच आहे. आपला तिसरा प्रकार नाही, आपला फ्लेक्झिबल आहे. भारताचं जे विनिमय दर आहे बाजारच ठरवते. पण बरेचसे देश आजकाल मॅनेज फ्लोटिंग एक्सचेंज रेट कडे होतात. मॅनेज म्हणजे व्यवस्थापन करतोय. कशाचं? विनिमय दराचं. पण तरी ते काय? लवचिक आहे. लवचिक आहे पण आपण व्यवस्थापन करतो. आता व्यवस्थापन हा शब्द कसा आहे? एखादी गोष्ट किंवा एखादी संस्था व्यवस्थापन करते. मग ते ठरवलेलं आहे. बाजार ठरवत नाही, आपण ठरवतो. व्यवस्थापन हा शब्द काय दाखवते? कोणती तरी संस्था ठरवते, हस्तक्षेप दाखवते ते. पण दुसरीकडे म्हणतो फ्लेक्झिबल आहे, फ्लोटिंग आहे. मग दोन्ही शब्द एकत्र का वापरले? इथं कसं असते मित्रांनो, हा एक प्रकारला मध्यम मार्ग आहे. लवचिक आहे पण निश्चित पण आहे. कसं? ह्यामध्ये मध्यवर्ती बँकांना एक लक्ष दिलं जाते. बँकांना विनिमय दर तेवढा ठेवणं अपेक्षित असते. दर कमी जास्त झाल्यास मध्यवर्ती बँक विदेशी चलन बाजारात हस्तक्षेप करते आणि दर दिलेल्या लक्ष्याजवळ नेण्याचा प्रयत्न करते. समजा मध्यवर्ती बँकेने ठरवलं की दर आपल्या भारतासाठी काय चांगला आहे, समजा $60 $1 हा दर चांगला आहे, असं मध्यवर्ती बँकेने ठरवलं. तर याला आता समजा बाजारामुळे हा दर $70 $1 जात असेल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करणार? लगेच बाजारात उतरणार. ओके. डॉलर किंवा रुपये विकत घेणे विकणे ह्याचं काम करणार आणि तो दर $60 आणण्याचा जाणून बुजून हस्तक्षेप करून प्रयत्न करणार. ह्या हस्तक्षेपामुळं जे फ्लेक्झिबल आहे त्याला मॅनेज केलं जाते, असा शब्द वापरला जातो. त्यामुळे त्याला मॅनेज्ड फ्लोटिंग एक्सचेंज रेट असं म्हणतात. म्हणजे फ्लेक्झिबल आहे कारण 60 ते 70 झालेलं आहे मार्केटमुळे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला अपेक्षित काय? 60च राहिलं पाहिजे. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्केटमध्ये उतरणार आणि त्या चलनाचा दर $60 करायचा प्रयत्न करणार. ओके. कारण त्याला ठरवून दिलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवलंय की वेगवेगळे निकष लावून, त्यामुळे ते 60 करण्याचा प्रयत्न केला जाईल. ह्याला म्हणतात मध्यम मार्ग. लवचिक आणि निश्चित दराच्या मधला मार्ग आहे. एक मिनिट. ओके. आता आपण 3 प्रकार बघितले. ओके. एक आहे फिक्स्ड एक्सचेंज रेट, त्याला निश्चित विनिमय दर म्हणलं. फ्लेक्झिबल त्याला लवचिक म्हणलं, जे मार्केटवर बाजारावरती असते. आणि त्याच्या दोन्ही मधला मार्ग आहे. एरवी निश्चित असेल, पण जर तो विनिमय दर आपल्याला आवडत नसेल तर त्याला आपण त्याचं काय करू? आपण व्यवस्थापन करू. ओके. त्याचं काय करू? आपण व्यवस्थापन करू. असं. आता हे 3 झालेत. पण मित्रांनो, एखाद्या देशाचं जे एक्सचेंज रेट असतो, विनिमय दर असतो, एखाद्या देशाच्या चलनाचं जे विनिमय दर असतो, त्याला आपण एक प्रकारे सरासरीमध्ये काढतो बऱ्याचदा. ओके. म्हणजे फक्त एका देशाशी समजा एक $1 म्हणजे $79. ओके. $1 म्हणजे एक मिनिट, सॉरी, $1 म्हणजे $79 किंवा एक जॅपनीज येन म्हणजे समजा $0.1. ओके. असं जर असेल, ओके, म्हणजे काय 10 जॅपनीज येन म्हणजे $1 असं जर असेल, तर आता हे प्रत्येक विदेशी चलनासोबत, प्रत्येक परकीय चलनासोबत आपल्या देशाचं चलन, रुपयाचं जे किंमत आहे ती वेगवेगळी आहे. तर असं प्रत्येका बाबतीत बघण्यापेक्षा एक प्रभावी विनिमय दर जो की सरासरी दाखवेल
ओके, कशाच्या? असे जेवढे परकीय चलन आहे त्याच्या टोपलीच्या, टोपली म्हणजे बास्केट, इंग्रजीमध्ये बास्केट म्हणतात, मराठीत त्याला तुम्ही गट म्हणू शकता. ओके, मी गट असा शब्द वापरला इथं. ओके, एक बास्केट असते, बास्केट म्हणजे समूह असतो. असे परकीय चलन त्याच्यात परकीय चलन ठेवले जातात म्हणजे परकीय चलनाला गृहीत धरलं जाते. आणि त्या सगळ्या परकीय चलनाच्या तुलनेत भारताच्या रुपयाची किंवा एक कोणत्याही देशी चलनाची सरासरी किंमत काय आहे ते ठरवलं जाते, ते बघितलं जाते. त्याला एक शब्द आहे, त्याला म्हणतात प्रभावी विनिमय दर. इंग्रजीमध्ये त्याला इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट असा शब्द आहे. ओके, आणि त्याचे दोन प्रकार आहेत, एकाला नीर म्हणतात, एकाला रीर म्हणतात. त्याचा अर्थ काय बघूया आपण. ओके, प्रभावी विनिमय दर म्हणजे काय? निर्याती आणि आयाती देशाच्या तुलनेत, ओके, चलनाच्या तुलनेत, निर्याती आणि आयाती देशाच्या चलनाच्या तुलनेत. निर्याती म्हणजे एक, त्याला एक्सपोर्टिंग किंवा इम्पोर्टिंग पार्टनर म्हणतात. समजा इकडे भारत असेल, भारताचे निर्याती किंवा आयाती देश कोणकोणते असेल? समजा UAE आहे, ओके, अमेरिका आहे, जपान आहे, टर्की आहे, भरपूर देश असेल, पाकिस्तान आहे, सगळे देश एकीकडे, इकडं निर्याती आयाती देश आणि इकडं भारत. ओके, तर भारताच्या चलनाचं जे दर आहे, ओके, या निर्याती आयाती देशाच्या चलनाच्या दरासोबत जर चढ उतार होत असेल, ओके, तर ही चढ उतार एकाच दराने दाखवतात, त्याला आपण इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट म्हणजे प्रभावी विनिमय दर म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? प्रभावी विनिमय दर. हा काय असतो? एक प्रकारचा सारांश असतो, एक समरी असते, एक सरासरी असते. ओके, हा जो इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट असतो तो एक प्रकारचा सारांश असतो, सरासरी असते. देशी चलनाचा दर व्यापारी देशाच्या चलनाच्या तुलनेत. व्यापारी देश कोणकोणते आहेत? आपण कोणासोबत व्यापार करतो? UAE, अमेरिका, जपान, तुर्की, कॅनडा, US, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओके, सगळ्यांशी तर आपण व्यवहार करतो. तर त्या सगळ्या देशांच्या तुलनेत भारताचा जो विनिमय दर आहे, एक सरासरी, एक सारांश विनिमय दर आहे. प्रत्येकाचा 1 to 1 नाही. ओके, इकडं अमेरिका, तिकडं भारत, ओके, इकडं टर्की, तिकडं भारत, इकडं पाकिस्तान, तिकडं भारत, असं 1 to 1 नाही. इकडं भारत आणि तिकडं सगळ्या देशांचे जे दर विनिमय, सगळ्या देशाचे परकीय चलन असतात ते. तर अशी जेव्हा आपण सरासरी काढतो, तिकडं सगळ्या देशांचं चलन आणि इकडं भारताचं चलन जेव्हा सरासरी काढतो, त्याला आपण इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट म्हणतो. त्याला आपण इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट म्हणतो. ह्यामध्ये काय केलं जातं मित्रांनो? प्रत्येक देशाच्या चलनाला एक गुणांक, याला इंग्रजीमध्ये वेट म्हणतात. वेट म्हणजे इम्पॉर्टन्स असते. ज्या देशासोबत आपला जास्त व्यवहार असतो त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जाते, ज्या देशासोबत आपला कमी व्यवहार असतो त्याला कमी इम्पॉर्टन्स दिलं जाते. ओके, असं गुणांक असतो आणि त्या गुणांकाच्या आधारावरती देशी चलनाचा प्रभावित काढला जातो. ओके, त्यामध्ये दोन प्रकार आहेत मित्रांनो. एक आहे नीर म्हणजे नॉमिनल, लक्षात घ्या, नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट, आणि दुसरा प्रकार आहे रीर. ओके, खूप महत्वाचा आहे, भारतात हे वापरलं जाते. ओके, दुसरा प्रकार आहे रीर म्हणजे रिअल एक्सचेंज रेट, म्हणजे रिअल एक्सचेंज. दोन प्रकारचे आहेत, एक नॉमिनल एक्सचेंज रेट आणि रिअल एक्सचेंज रेट. ओके, हा, आता नॉमिनल म्हणजे काय मित्रांनो? देशी चलनाचा परकीय चलनाच्या तुलनेत चालू दराला सरासरी निर्देशांक, चालू दराचा सरासरी निर्देशांक, ओके, चालू दराचा सरासरी जो निर्देशांक असतो त्याला नीर म्हणतात. ओके, नॉमिनल एक्सचेंज रेट. ओके, नॉमिनल म्हणजे चालू असतो, ह्याच्यात काय दुसरं म्हणजे खूप असं वेगळं काही नाही. तुम्हाला महत्वाचं आहे रीर, REER, ते जाणून घेणं महत्वाचं आहे. रीर काय बघा मित्रांनो. ओके, प्रत्यक्ष प्रभावी विनिमय दर म्हणजे प्रत्यक्ष प्रभावी, रिअल म्हणजे प्रत्यक्ष, रिअल. ओके, नीर मध्ये भाववाढीनुसार बदल. हा बघा मित्रांनो, नीर जर आलं तर रीर सहज येऊन जाईल. ओके, पण महत्वाचं रीर आहे. ओके, रिअल एक्सचेंज रेट. रिअल एक्सचेंज रेट म्हणजे काय? पहिलं नीर, नीरचा अर्थ काय? नीरचा अर्थ जो आपण इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट काढला, नॉमिनल. नॉमिनल म्हणजे चालू दरानुसार, चालू दरानुसार जो आपला इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट, प्रभावी विनिमय दर असतो त्याला नीर म्हणतात, नॉमिनल एक्सचेंज रेट, इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट. जर चालू दराला आपण भाववाढीनुसार कमी किंवा जास्त केलं, भाववाढीनुसार काय केलं आपण? कमी किंवा जास्त केलं मित्रांनो, तर त्याला आपण रिअल एक्सचेंज रेट, इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट म्हणतो. म्हणजे REER मध्ये काय असते? भाववाढीनुसार त्या चलनाची किंमत ठरवली जाते. NEER, नीर मध्ये काय असते? ते चालू दरानुसार भाववाढी त्याच्यात गृहीत धरली जाते, त्याच्यात त्याचा समावेश करण्यात येत नाही.
भाववाढ आपण त्याचा भाववाढीचा विचार करत नाही. भाववाढीचा विचार न करता जो इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट असतो, प्रभावी विनिमय दर असतो, जो ठरवतो त्याला नीर म्हणतात. आणि जर भाववाढ लक्षात घेऊन ठरवली तर त्याला रीर म्हणतात, REER. ओके, दोन प्रकार आहेत, एक नॉमिनल आणि एक रिअल. नॉमिनल म्हणजे सहज चालू दरानुसार जो सरासरी प्रभावी दर असतो त्याला नॉमिनल म्हणतो. जर त्याच्यात भाववाढ आपण बघितली, भाववाढ जर त्याच्यात लक्षात घेतलं तर त्याला आपण रिअल एक्सचेंज इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट म्हणतो, रीर म्हणतो. ओके, खूप महत्वाचं आहे. समजा उदाहरण देतो तुम्हाला. समजा ओके, आज $1 म्हणजे $1 नाही, इकडे एक बास्केट आहे, टोपली आहे, आपला इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट आहे ना, इकडे एक टोपली आहे, समजा 40 विदेशी चलन आहे, तिथं परकीय चलन आहेत. 40 जाणून बुजून आकडा घेतला, असं काही म्हणजे उगाच अंधश्रद्धा म्हणून मला 40 आवडते म्हणून घेतला नाही मी. 40 ह्याला एक महत्व आहे, थोड्या वेळात मी क्लिअर करेन. ओके, इकडे 40 विदेशी चलन असतील आणि आपल्या इकडे इंडियन रुपये आहे, भारतीय रुपया आहे. तर भारतीय रुपया समजा $1 म्हणजे, आणि हे समजा 40 जे आहे त्याचा सरासरी आपण US$ रूपात घेऊ. 40 विदेशी चलन आहेत पण त्याचा आपण US$ रूपात घेऊ, कारण आंतरराष्ट्रीय चलन म्हणून US$ बऱ्याचदा उपयोग होतो. तर समजा हे असेल आपलं $25. आणि हे कसं ठरवलंय, हे 40 विदेशी चलनाची सरासरी काढून ठरवलं. 40 विदेशी चलनाची सरासरी काढून ठरवलं. ओके, आता हे जर चालू दरानुसार असेल तर हे काय असेल, नॉमिनल असेल, नॉमिनल एक्सचेंज रेट. समजा हे जर भाववाढ आपण याच्यात गृहीत धरलं, भाववाढ लक्षात घेतली, तर हा दर समजा कमी होईल. भाववाढीमुळे काय असतात, मूल्य, एका चलनाचं मूल्य काय असतं, कमी होते. तर समजा भाववाढ लक्षात घेतल्यानंतर कळालं आपल्याला की $23 म्हणजे $1. आता हे 23 का आलं मित्रांनो, याच्यात आपण भाववाढ लक्षात घेतली. ओके, भाववाढीमुळे त्याचं मूल्य काय दिसायला लागलं, कमी दिसायला लागलं. नीर मध्ये भाववाढ आपण लक्षात घेतली नव्हती. ओके, नीर मध्ये भाववाढ लक्षात घेतली नव्हती, पण रीर मध्ये REER भाववाढ लक्षात घेतली होती. त्यामुळं रीर महत्वाचा आहे नीरपेक्षा. ओके, दररोजच्यासाठी नीर कामाला पडेल, नॉमिनल एक्सचेंज रेट, पण जेव्हा आपण खरीच तुलना करायची असेल त्याला आपल्या रीर कामाला पडेल, रिअल एक्सचेंज रेट. ओके, असे ते दोन प्रकार आहेत मित्रांनो. रील ओके, REER रिअल एक्सचेंज रेट काढण्यासाठी, ओके, रिअल आणि नॉमिनल दोन्ही एक्सचेंज रेट काढण्यासाठी 2015-16 हे वर्ष आधार वर्ष म्हणून निश्चित केलेलं आहे, बेस इयर, त्याला काय म्हणतात, बेस इयर. 2015-16 ला काय आपण बेस इयर म्हणून ठरवलं की ह्याला बेस घेतलं जाईल आणि त्यानुसार भाव किती वाढले कमी झाले हे आपण रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट त्यानुसार काढू, त्याला रीर म्हणतो. ओके, तर बेस इयर काय त्याचा 15-16 लक्षात घ्या मित्रांनो. बेस इयर रिअर काढण्या, भारतामध्ये रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट काढण्याचा जो बेस दर आहे, आधार वर्ष कोणतं आहे, ते आहे 15 आणि 16. आणि चलनाचे अगोदर 36 टोपली, एका टोपलीमध्ये, एका गटामध्ये 36 चलन असायचे मित्रांनो, ते बदलून, कारण काळानुसार बदलावं लागतं, 40 वर नेण्यात आलं आहे. म्हणून मी 40 आकडा घेतला होता. म्हणजे सध्या जे आपण नीर आणि रीर काढतो, भारताचा जो प्रभावी विनिमय दर काढतो मित्रांनो, तो प्रभावी विनिमय दर 40 विदेशी चलनाच्या तुलनेत काढतो, 40 विदेशी चलनाच्या तुलनेत काढतो. ओके फ्रेंड्स, ओके, आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर ई व्यापार, ओके, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, ओके, इलेक्ट्रॉनिक वाणिज्य, हा टॉपिक बघूया. ओके.
ओके फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट विथ नेक्स्ट कॉन्सेप्ट. पुढचा टॉपिक बघूया आपण. ई कॉमर्स. ई कॉमर्स म्हणजे ई व्यापार. ओके, खूप चांगला आणि खूप सोपा कॉन्सेप्ट आहे. आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने बघितलं तर सध्या अर्थव्यवस्थेमध्ये भरपूर योगदान असलेलं एक म्हणजे क्षेत्र म्हणजे ई कॉमर्स आहे. ओके, ई व्यापार. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक. असं काही खूप अवघड कॉन्सेप्ट नाही हा. ईचा अर्थ होतो इलेक्ट्रॉनिक्स. ओके, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. ईचा अर्थ आहे इलेक्ट्रॉनिक्स. ओके, तर आता काय ई कॉमर्सचा अर्थ काय ते बघूया. त्यानंतर त्याचे मॉडेल बघूया. भारतात कोणतं मॉडेल चालते ते पण आपल्याला बघायचं आहे. ओके, वस्तूंची खरेदी विक्री जेव्हा इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म म्हणजे मंच, एक मंच प्रोव्हाइड केला जातो, त्यांना एक मंच दिला जातो. ओके, प्लॅटफॉर्म दिला जातो. जर वस्तूंची खरेदी विक्री बघा मित्रांनो, खरेदी विक्री तर आपण असंही करू शकतो. ओके, तुम्ही कोणत्या तरी दुकानात जाणार, वस्तू विकत घेणार, ती खरेदी विक्रीच असते. पण इथं काय होते बघा, त्याची खरेदी विक्री कोणत्या दुकानात जाऊन होत नाही, तर इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरती होते. जसं की अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, नायकी, निका. ओके, होत असेल तर त्याला ई कॉमर्स असं शब्द आहे. त्याला शब्द काय मित्रांनो? ई कॉमर्स. ओके, आणि मित्रांनो ई कॉमर्स अंतर्गत ज्या कंपन्या असतात त्याची नोंद कंपनी कायद्याअंतर्गत होते. कंपनीचा कायदा कोणता? कंपनीचा कायदा एकतर जुना असेल, कंपनीज ऍक्ट 1956 भारतामधली गोष्ट आली, किंवा कंपनीज ऍक्ट 2013. ओके, 13. तर भारतातल्या ज्या ई कॉमर्स कंपन्या आहेत मित्रांनो, त्यांची नोंद कंपनी कायदा 1956 मध्ये होत असेल किंवा कंपनी कायदा 2013 मध्ये होत असेल. ओके, पण त्यांची नोंद कोणत्या तरी कंपनी कायद्याअंतर्गत झाली पाहिजे, हा नियम आहे. हा काय नियम आहे? तर मित्रांनो ई कॉमर्स कंपनी म्हणजे काय? ई कॉमर्स अर्थ काय होतो? जेव्हा वस्तूंची खरेदी आणि विक्री इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर होते, इलेक्ट्रॉनिक मंचावर होते, जसं की अमेझॉन, फ्लिपकार्ट. ओके, तर त्याला ई कॉमर्स. ओके, ह्या क्षेत्राला ई कॉमर्स असं नाव देतो आपण. ह्या कंपन्याच असतात मुळात, बाकीच्या जशा कंपन्या असतात ह्या कंपन्या तशाच असतात, फक्त जे वस्तूंची देवाणघेवाण होती ती इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर होती. ओके, आणि ह्या कंपनीची नोंद कुठं असते? कंपनीज ऍक्ट 1956 मध्ये किंवा कंपनीज ऍक्ट 2013 मध्ये. ओके, 2013चा कंपनीचा कायदा किंवा 1956चा जो जुना होता त्या कायद्याअंतर्गत कदाचित याची नोंद असेल. ओके, आणि समजा एखादी फॉरेन कंपनी असेल, विदेशी कंपनी असेल, तरी मित्रांनो फॉरेन कंपनीसाठी, विदेशी कंपनीसाठी कंपनी कायद्यात विशेष तरतूद आहेत. विशेष तरतुदी नाही, त्याच्यासाठी विशेष क्लॉजेस, सब क्लॉजेस आहेत. ओके, कायद्याअंतर्गत आहे त्याच्यात लिहिलेलं. तर तिथं त्यांना त्याच कायद्याअंतर्गत, कंपनी कायद्याअंतर्गतच फॉरेन कंपनी म्हणजे विदेशी कंपनी म्हणून त्यांची नोंद होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो भारतामध्ये ई कॉमर्सचे दोन मॉडेल आहेत. मॉडेलचा अर्थ काय होतो मित्रांनो? मॉडेल म्हणजे कोणत्या प्रकारे मॉडेलचा अर्थ होतो की एखादी गोष्ट करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत, मॉडेलचा अर्थ कसा होतो? समजा तुम्हाला जेवायचं आहे. ओके, तुम्ही डाव्या हाताने जेवू शकता, उजव्या हाताने जेवू शकता. कोणती पद्धत चांगली आहे? ओके, समजा डाव्या हाताने जेवायचं चांगलं किंवा उजव्या हाताने जेवायचं चांगलं. तर अशी एक पद्धत निर्माण केली जाते. ओके, त्याला असं मॉडेल असा शब्द आहे. मॉडेलला असं मराठीत तुम्हाला शब्द भेटणार नाही. मॉडेल म्हणजे काय असतो? समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मॉडेलचा अर्थ काय असतो? ओके, समजा तुम्ही वॉशरूम, बाथरूम वगैरे जे सार्वजनिक शौचालय वगैरे असतात त्याच्यावरती तुम्ही जर बघितलं, स्त्री आणि पुरुषांचं जे वेगळं शौचालय असते त्याच्यावरती असं स्त्रियांचं शौचालय असं दाखवण्यासाठी एक छोटासा पिक्चर तुम्हाला दिसतो. तिथं संपूर्ण असं स्त्रीचं पिक्चर काढलं जात नाही किंवा पुरुषाचं पिक्चर काढलं जात नाही, तिथं त्याचं चित्र काढलं जात नाही. तर फक्त जेवढ्या त्याचे जे वैशिष्ट्य असते, ओके, जेवढे त्याचे फीचर्स असतात, जसं की आता समजा एखादा असा फोटो काढला, लक्ष द्या, समजा असा एखादा फोटो काढला, असा चेहरा आणि त्याला मिशा दाखवल्या, अशा मिशा दाखवल्या. ओके, तर हे मिशा बघितल्यानंतर आपल्याला लगेच काय कळते की हा हे पुरुषांसाठी शौचालय आहे आणि
समजा असं जर एक वेणी असलेलं ओके असं असं चित्र दाखवलं ओके तर तुम्हाला कळून जाईल की हे स्त्रियांसाठी शौचालय आहे ओके. तर इथं आपण सगळेच स्त्रियांचे किंवा पुरुषांचे सगळेच अवयव वगैरे काढले का? नाही काढले. फक्त जे महत्वाचं आहे तेवढं सांगितलं ओके. मिशाने आपण काय दाखवलं? पुरुषांना दाखवलं आणि वेणी एखादी मोठी वेणी दाखवली तरी स्त्रिया दाखवल्या. ह्याला म्हणतात मॉडेल. मॉडेल म्हणजे काय? अशी गोष्ट ज्यामध्ये सगळेच विशेषता नसतील पण जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आहेत ओके. मॉडेल म्हणजे काय? त्याच्यात एखाद्या गोष्टींमध्ये सगळ्याच म्हणजे आता समजा ह्या चित्रामध्ये तुम्ही डायरेक्ट एखाद्याचा माझा फोटो चिटकू शकता पुरुष म्हणून, शाहरुख खानचा चिटकू शकता, कोणाचाही चिटकू शकता पुरुष म्हणून, पण संपूर्ण फोटो चिटकवायची गरज पडली नाही तुम्हाला. तुम्ही काय केलं? फक्त एक गोल काढला आणि त्याला मिशा दाखवल्या, मग लगेच कळालं की तुम्हाला हे पुरुष आहे. अशा याला मॉडेल म्हणतात. मॉडेल म्हणजे एक प्रकारची प्रातिनिधिक गोष्ट असते. कशी असते? प्रातिनिधिक गोष्ट असते ओके. प्रातिनिधिक गोष्ट असते ती फक्त असं सगळ्या इतरांचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे सगळ्या पुरुषांचं प्रतिनिधित्व हे फोटो करणार ज्याला मिशा आहे, सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व हे छोटासा फोटो करणार ज्याला वेणी आहे. तर अशा गोष्टींना मॉडेल म्हणतात. मॉडेलमध्ये सगळ्याच गोष्टींचा समावेश करायची गरज नसते. जेवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या तुम्ही गोष्टी त्याच्यात टाका, ते मॉडेल होऊन जाते ओके. ई कॉमर्स मॉडेलचा अर्थ काय आहे? तर वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल असतात ओके. वेगवेगळ्या प्रकारचे ई कॉमर्स मॉडेल आहेत. त्यापैकी 2 मॉडेलला भारतामध्ये परमिशन आहे ओके. भारतामध्ये 2 प्रकारचे मॉडेल चालतात. एका मॉडेलचं नाव आहे इन्व्हेंटरी मॉडेल. बघा मित्रांनो, एका मॉडेलचं नाव आहे इन्व्हेंटरी मॉडेल आणि दुसऱ्या मॉडेलचं नाव आहे मार्केट प्लेस मॉडेल. त्याला बाजार मॉडेल असं मी नाव दिले ओके. एक आहे इन्व्हेंटरी मॉडेल आणि दुसरा आहे बाजार मॉडेल ओके. इन्व्हेंटरी बेस्ड मॉडेल, इंग्रजीमध्ये त्याला इन्व्हेंटरी बेस्ड मॉडेल म्हणतात. दुसऱ्या मॉडेलला मार्केट प्लेस मॉडेल म्हणतात ओके. आता ह्यांचा अर्थ काय आपण डिटेलमध्ये बघूया ओके. 2 स्लाइड आहेत, जास्त नाही, फक्त प्रकार आपल्याला समजणं गरजेचं आहे ओके. तर मित्रांनो, इन्व्हेंटरी बेस्ड मॉडेल काय बघा ओके. ई कॉमर्सचा हा इन्व्हेंटरी बेस्ड मॉडेल काय आहे? इन्व्हेंटरीचा अर्थ काय होतो ते सांगतो तुम्हाला अगोदर ओके. कॉमर्सचे स्टुडंट आहे ना ओके. कॉमर्सचे स्टुडंट, तुम्हाला कॉमर्सचे स्टुडंट जे आहेत त्यांना थोडस इन्व्हेंटरी हा शब्द गेलेला असेल, इतरांना गेला नसेल, नो इश्यू. मी तुम्हाला समजून सांगतो ओके. मी तुम्हाला समजून सांगतो इन्व्हेंटरीचा अर्थ काय मित्रांनो. इन्व्हेंटरीचा अर्थ आहे, समजा मी जर एक व्यापारी असेल आणि मी भरपूर वस्तू, समजा मी मोबाईल बनवत असेल ओके. तर समजा हे किती मोबाईल झाले? 1 2 3 4 5 6 7 8 8 मोबाईल बनवले मी ओके. 8 मोबाईल पैकी मी 6 मोबाईल विक्रीसाठी दुकानात ठेवले, 2 मोबाईल मी दुकानात ठेवले नाही, किंवा विक्रीसाठी ठेवून देखील या 2 मोबाईलचं काय झालं? हे 2 मोबाईल ओके विकल्या गेले नाही. मग हे काय? हे इन्व्हेंटरी मध्ये जाणार. इन्व्हेंटरीचा अर्थ काय होतो? एक तर आपण जाणून बुजून एक व्यापारी म्हणून काही वस्तू ज्या निर्माण केल्या, आपण काही वस्तूंची ज्या निर्मिती झाली त्या आपण मागे ठेवतो ओके, किंवा त्या विकल्या गेल्या नाहीत म्हणून मागे राहतात. म्हणजे ज्या विकल्या जात नाही म्हणून मागे राहतात, किंवा आपण त्याला जाणून बुजून मागे ठेवतो. जाणून बुजून काय करतो? कारण मागे ठेवतो. अशा प्रक्रियेला इन्व्हेंटरी म्हणतात ओके. आणि त्या ज्या वस्तूंचा समूह असतो त्याला इन्व्हेंटरी म्हणतात. त्याला काय म्हणतात? इन्व्हेंटरी ओके. इंग्रजी शब्द आहे इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे काय? फक्त एक प्रकारचं तुम्ही असं समजा की जो माल विकला गेला नाही त्याला इन्व्हेंटरी म्हणू शकतो, किंवा जो माल आपण जाणून बुजून पुढच्या वर्षीसाठी ठेवला आहे त्याला इन्व्हेंटरी म्हणू शकतो. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, तुम्ही व्यापारी आहात म्हणून मी प्रश्न विचारला तुम्हाला, मित्रा सांगतो इन्व्हेंटरी मध्ये, तुम्ही व्यापारी आहात समजा, तर तुम्हाला मी विचारला हा तुमच्या इन्व्हेंटरी मध्ये किती मोबाईल आहे, तर तुम्ही म्हणाल की 10,000 मोबाईल आहेत, 5,000 मोबाईल आहेत, त्याला इन्व्हेंटरी म्हणतात ओके. इन्व्हेंटरीचा प्रश्न, इन्व्हेंटरीचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आता इन्व्हेंटरी मॉडेल काय मित्रांनो? भारतामध्ये ओके इन्व्हेंटरी मॉडेलचा अर्थ काय? इन्व्हेंटरी त्याच कंपनीची असते ज्याचा ई कॉमर्स व्यापार आहे. म्हणजे समजा एखादी कंपनी XYZ ओके, त्या कंपनीला ई कॉमर्स ह्या क्षेत्रात, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स क्षेत्रात काम करायचं आहे. मग काय करणार? ती कंपनी ह्या क्षेत्रात उतरणार ओके. ह्या आणि ही XYZ ची कंपनी आहे ना, ती वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणार. समजा XYZ कंपनी काय करते?
वस्तू आणि सेवांचं उत्पादन करते, समजा मोबाईल बनवते. ओके, वस्तू आणि सेवांचं उत्पादन करते म्हणजे मोबाईल बनवते. ओके, आता ह्या मोबाईल विक्रीला काढणार आणि काही मोबाईल मागे ठेवणार, काही मोबाईल मागे ठेवणार. ओके, इन्व्हेंटरीमध्ये. मित्रांनो, ज्यांची इन्व्हेंटरी असते तीच कंपनी इलेक्ट्रॉनिक कॉमर्समध्ये भाग घेऊ शकत नाही. याला इन्व्हेंटरी मॉडेल म्हणतात. म्हणजे माझीच XYZ माझीच कंपनी आहे, इन्व्हेंटरी पण माझीच आहे. इन्व्हेंटरी म्हणजे बाजूला काढून ठेवलेला जो सामान आहे. मीच मोबाईल बनवतो, काही मोबाईल मी दुकानात विकतो आणि काही मोबाईल मी इन्व्हेंटरीमध्ये ठेवले. ओके, आणि अशा इन्व्हेंटरीचं जे मॉडेल आहे, अशा इन्व्हेंटरीना काय करतो, ऑनलाईन मध्ये विकतोय मी. ओके, माझंच प्लॅटफॉर्म आहे. XYZ हे ऑनलाईन, जसं की अमेझॉन प्लॅटफॉर्म आहे ना, अमेझॉन, ओके, किंवा फ्लिपकार्ट. म्हणजे मित्रांनो, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वस्तू बनवतात. ओके, त्यांचा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. ओके, वस्तू पण त्यांच्याच आहेत, इतर वस्तू पण आहेत, पण वस्तू पण त्यांच्याच आहेत. आणि काही त्यांच्या वस्तू इन्व्हेंटरीमध्ये आहेत, काही त्यांच्या वस्तू काही इन्व्हेंटरीमध्ये आहेत. असं मॉडेल, ओके, की अशा मॉडेलला भारतात परमिशन आहे, पण भारतात परमिशन आहे, पण अशा मॉडेलला विदेशी थेट परकीय गुंतवणुकीची परमिशन भारतात नाही. थेट परकीय गुंतवणुकीची परमिशन भारतात नाही, त्याला परवानगी नाही. ओके, मॉडेल आहे, असे मॉडेल असतात. ओके, की माझीच कंपनी. ओके, समजा फ्लिपकार्टचं उदाहरण, फ्लिपकार्ट ही इन्व्हेंटरीमध्ये येत नाही, दुसऱ्या मार्केट बेसमध्ये येते, पण फ्लिपकार्टचं उदाहरण घेऊ आपण. ओके, फ्लिपकार्ट काहीतरी बनवत असेल, समजा एखादा मोबाईल बनवत असेल स्वतःच. ओके, ते मोबाईल इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर दुकानात डायरेक्ट कन्झ्युमरला विकणार आणि त्याची इन्व्हेंटरी करून ते इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर विकणार. ओके, ह्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक इन्व्हेंटरी मॉडेल. ह्याला काय म्हणतात, इन्व्हेंटरी मॉडेल म्हणतात. ओके, इंग्रजीमध्ये बघा कसं लिहिलंय, इन्व्हेंटरी बेस्ड मॉडेल ऑफ e-commerce means an e-commerce activity where inventory of goods and services is owned by e-commerce entity. म्हणजे ई-कॉमर्स कंपनी कोणती आहे, फ्लिपकार्ट. आणि इन्व्हेंटरी कोणाची आहे, जो माल उरलेला आहे कोणाचा, फ्लिपकार्टचाच आहे, स्वतः त्यांनी बनवलेलीच कंपनी आहे. ओके, आणि ते काय करतात, डायरेक्ट लोकांना ते इन्व्हेंटरी विकतात. इन्व्हेंटरी म्हणजे काय, जो माल उरलेला आहे किंवा आपण जाणून बुजून ठेवलेला आहे. अशा मॉडेलला बघा मित्रांनो, अशा मॉडेलला काय म्हणतात, इन्व्हेंटरी मॉडेल म्हणतात. आणि कशात असते, ई-कॉमर्स मध्ये असते. कशात असते, ई-कॉमर्स मध्ये असते. पण ह्या ज्या फ्लिपकार्ट वगैरे कंपनी आहेत ना मित्रांनो, ह्या कशाचे उदाहरण आहेत, बाजार मॉडेलचे उदाहरण आहेत. मार्केट प्लेस बाजार मॉडेलचे उदाहरण. बाजार मॉडेल म्हणजे काय, मार्केट प्लेस मॉडेलमध्ये मित्रांनो, मागणी आणि पुरवठ्यामधला दुवा म्हणून काही कंपन्या काम करतात. बघा, आणि याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला जेवढ्या कंपन्या माहिती आहेत तेवढे सगळे उदाहरण ह्याचे उदाहरण आहेत. जसं की फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिंत्रा, ओला. ओके, हे प्लॅटफॉर्म कोणते आहेत, सगळे मार्केट बेस्ड मॉडेल प्लॅटफॉर्म आहेत, मार्केट प्लेस बेस्ड मॉडेल. ओके, मार्केट प्लेस म्हणजे कसं, हे मार्केटमध्ये उतरतात, मागणी आणि पुरवठा कसा आहे बघतात, आणि मागणी असेल, पुरवठा असेल, त्याच्यामधला दुवा बनतात हे. आणि अशा मॉडेलला, अशा ई-कॉमर्सच्या मॉडेलला काय म्हणतात मित्रांनो, मार्केट प्लेस मॉडेल म्हणतात. आणि तुम्हाला जास्तीत जास्त कंपनी भारतात असो विदेशात असो, मार्केट प्लेस मॉडेल कंपन्या भेटतील तुम्हाला. ई-कॉमर्स मध्ये जास्तीत जास्त कंपन्या कोणत्या भेटतील, मार्केट बेस्ड मॉडेल. म्हणून तुम्ही बघा, अमेझॉनचे स्वतःचे प्रोडक्ट नसतात, अमेझॉनच्या नावाखाली. अमेझॉन स्वतः काही बनवत नाही, फ्लिपकार्ट स्वतः काही बनवत नाही. ते काय करतात, फक्त मागणी आणि पुरवठा मधला दुवा बनतात. ओके, ग्राहक आणि विक्रेता मधला दुवा बनतात ते. ओके, त्यांच्यामधली इंटरमिजियरी, त्यांच्यामधले ब्रोकर म्हणजे असं तुम्ही दलाल म्हणून शब्द नका घेऊ. ब्रोकर म्हणजे दोन गोष्टींना मिळवणारा. ओके, मराठीत थोडस आपण त्याला लगेच दलाल असा शब्द वापरतो. दलाल काय असतो, दलाल हा शब्द कशासाठी आहे, की मागणी आणि पुरवठ्याला जो मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टीचा मिलाप करून देतो, त्याला आपण काय शब्द वापरतो, दलाल शब्द वापरतो. तर दलालचा अर्थ काय, तर सगळे जे मार्केट बेस्ड मॉडेल आहे ते दलाली करतात. दलाली करतात म्हणजे निगेटिव्हली मिनिंग घेऊ नका तुम्ही. दलाली करतात म्हणजे काय, एकीकडे मागणी आहे, एक पुरवठा आहे. समजा मला मोबाईलची गरज आहे, तुमच्यापैकी कोणाकडे तरी मोबाईलचं दुकान असेल, पण तुम्हाला माहित नाही की मला मोबाईलची गरज आहे, मला माहित नाही की तुमच्याकडे दुकान आहे. तर आपल्या दोघांना मिळवायचं काम कोण करतात, मार्केट प्लेस मॉडेल ई-कॉमर्सच्या कंपन्या करतात. जसं की अमेझॉन, फ्लिपकार्ट, ओला, मिंत्रा, जेवढ्या कंपन्यांची नाव घेईल सगळे तुम्हाला मॅक्झिमम कंपन्या ह्या मार्केट प्लेस मॉडेलमध्ये भेटतील. ओके,
ग्राहक आणि विक्रेतामधला दुवा असतो. आणि ह्या कंपन्या, सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे मित्रांनो, आता लक्षात घ्या, ह्या कंपन्या फक्त माहिती तंत्रज्ञानाचा मंच किंवा सुविधा पुरवण्याचं काम करतात. ओके, स्वतःचे त्यांचे प्रोडक्ट नसतात, स्वतःची इन्व्हेंटरी नसते. लक्षात घ्या, स्वतःची इन्व्हेंटरी नसते. मी कार बनवते, माझी इन्व्हेंटरी आहे, काही विकल्या गेल्या नाहीत किंवा पुढच्या वर्षीचा ठेवला आहे, मीच इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म जर ई कॉमर्स करत असेल तर त्याला इन्व्हेंटरी मॉडेल म्हणतात. पण इथं कसं आहे, इथं स्वतःचा त्यांचा प्रोडक्ट नाही, ते फक्त काय करतायत, मागणी आणि पुरवठा, ग्राहक आणि विक्रेता यामधला दुवा म्हणून काम करत आहेत. अशा मॉडेलला इंग्लिशमध्ये मार्केट प्लेस मॉडेल म्हणलं जाते. अशा मॉडेलला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मित्रांनो, मार्केट प्लेस मॉडेल म्हणतात, बाजार मॉडेल. ओके, तर मित्रांनो ई कॉमर्स मध्ये दोन मॉडेल आहेत. इथं आणखी एकदा रिव्हिजन करतो त्याचं मी. ओके, ई कॉमर्स मध्ये दोन मॉडेल आहेत. एक इन्व्हेंटरी म्हणजे स्वतःचेच प्रोडक्ट आणि स्वतःच आहे ना ते विकतो आपण इलेक्ट्रॉनिक कॉमर्सच्या कंपनी म्हणून. ओके, आणि मार्केट प्लेस. मार्केट प्लेस सगळ्यात महत्वाचा आहे. मार्केट प्लेस मॉडेलचा अर्थ काय होतो मित्रांनो, की जे तुमचं जे काम आहे, तुम्ही जर मार्केट प्लेस मॉडेल असणारी ई कॉमर्स कंपनी असाल, ई व्यापार करणारी कंपनी असाल, तर तुमचा जो मॉडेल आहे, तुमची जी विकायची पद्धत आहे कशी आहे, तुम्ही फक्त दुवा म्हणून काम करता. तुम्ही फक्त काय करता, दुवा म्हणून काम करता. मागणी आणि पुरवठा, ग्राहक आणि विक्रेता ह्यांना मिळवण्याचं काम करता. अशा मॉडेलला मार्केट प्लेस मॉडेल म्हणतात. आणि तुमचीच कंपनी आहे, तुम्हीच ई कॉमर्स कंपनी आहात, तुम्हीच तुमची इन्व्हेंटरी विकताय डायरेक्ट कस्टमरला, कन्झ्युमरला, तर त्याला इन्व्हेंटरी मॉडेल म्हणतात. काय म्हणतात, इन्व्हेंटरी मॉडेल म्हणतात. आय होप दिस इज क्लिअर. आता ह्याचं कारण काय, हे शिकण्याचं कारण असं आहे, पुढच्या स्लाइडनी कळेल मित्रांनो. भारतामध्ये मार्केट प्लेस मॉडेलमध्ये 100% थेट परकीय गुंतवणुकीची तरतूद आहे. ओके, थेट परकीय गुंतवणूक 100%. म्हणजे बघा त्याचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ असा होतो की एखादी बाहेरची नॉन रेसिडेंट, कालच आपण एफडीआय बद्दल माहिती घेतली होती मित्रांनो. ओके, इथंच आहे, तुम्हाला सांगा, एफडीआय ची स्लाइड काढून दाखवतो. ओके, आपण कालच याची माहिती घेतली होती, एफडीआय चा अर्थ बघितला होता काल आपण. हे बघा, एफडीआय म्हणजे काय मित्रांनो, बघा, भारताबाहेरचा रहिवासी भांडवली साधनामध्ये गुंतवणूक करतोय. अनलिस्टेड कंपनी असेल या 10% किंवा त्याच्यापेक्षा जास्त लिस्टेड कंपनीमध्ये गुंतवणूक करतोय. याचा अर्थ समजा एखादी ई कॉमर्स कंपनी आहे. ओके, भारतामधली भारतात एखादी ई कॉमर्स कंपनी आहे, त्यामध्ये 100% गुंतवणूक, काय 100% गुंतवणूक हे एखादा नॉन रेसिडेंट, भारताचा रहिवासी नाही, बाहेरचा आहे, तो देखील यात करू शकतो. पण कोणतं मॉडेल मित्रांनो, कोणतं मॉडेल, मार्केट प्लेस मॉडेल. भारतामध्ये इन्व्हेंटरी मॉडेलमध्ये एफडीआयला थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी नाही, शून्य. बाहेरचा नॉन रेसिडेंट, इथला रहिवासीच पाहिजे, बाहेरचा रहिवासी चालत नाही. ओके, नॉन रेसिडेंट ज्याला म्हणतो, इथला रहिवासी जर हा नसेल तर तो इन्व्हेंटरी मॉडेलच्या ई कॉमर्स कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही, कायद्यामध्ये लिहिलेला आहे. ओके, भारतामध्ये इन्व्हेंटरी मॉडेलमध्ये एफडीआयला परवानगी नाही. पण मार्केट प्लेस मॉडेल जे आहे, जे फक्त ग्राहक आणि विक्रेत्याला मागणी आणि पुरवठ्याला मिळवायचं काम करतात, त्यांना मात्र 100% गुंतवणुकीची, थेट परकीय गुंतवणुकीची परवानगी आहे. ओके, आय होप दिस इज क्लिअर. त्यामुळे आपल्याला हे मार्केट जाणून घेणं गरजेचे होते. ओके, हे दोन्ही गोष्टी जाणून घेणं गरजेचे होते. आता भारतामध्ये वित्तीय प्रोत्साहन ई कॉमर्स कंपन्यांना कसं दिलं जाते बघा. वित्तीय तंत्रज्ञानासाठी, वित्तीय तंत्रज्ञान म्हणजे मित्रांनो, वित्त कंपन्या असतात, बँकांपासून ते आजकालच्या अमेझॉन पे, रुपे, ओके, त्याच्यानंतर गुगल पे, ओके, फोन पे, म्हणजे या सगळ्या, युपीआय, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे युपीआय, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ओके, ह्या ज्या कंपन्या आहेत, ज्या वित्तीय संस्थांना तंत्रज्ञान पुरवतात किंवा वित्तीय ह्यांना एक हे दुसऱ्याला वित्तीय सेवा पुरवतात. ओके, तर अशा कंपन्यांना, ओके, अशा कंपन्यांना
सरकार काय करते, प्रोत्साहन करते. 2022च्या बजेटमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, 2022च्या बजेटमध्ये भारत सरकारने एक घोषणा केलेली आहे की जवळजवळ अशा कंपन्यांना वित्तीय मदत करण्यासाठी, सगळ्या कंपन्यांना जे ई कॉमर्स, ओके, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मध्ये मदत करतात, ओके, या क्षेत्राला प्रोत्साहन देतात, अशा कंपन्यांना 1500 करोड 1500 करोडची मदत केली जाईल. ओके, 1500 करोडची काय केली जाईल, मदत केली जाईल, जेणेकरून त्यांनी डिजिटल पेमेंट, ओके, डिजिटल पेमेंट म्हणजे आपण पैशाची देवाणघेवाण करतोय, पैसे एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर त्याच्या मोबाईलला जो पैसा दिला जातो तो कसा देतो, ऑनलाईन देतो, त्याला डिजिटल पेमेंट म्हणतात. ओके, तो कॅशच्या रूपात न देता डिजिटलच्या रूपात देणार त्याला आपण डिजिटल पेमेंट म्हणतो. तर अशा डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी, कारण ई कॉमर्स कशावर आहे मित्रांनो, ई कॉमर्स सगळं इलेक्ट्रॉनिक्सवर चालते, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर चालते. जर हे इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर जर चालत असेल तर साहजिक आहे इथं डिजिटल पेमेंटच्या ज्या गोष्टी आहेत, जसं की युपीआय, रुपे, गुगल पे, फोन पे, भारत पे, या सगळ्यांना मदतीची गरज असते, या सगळ्यांना प्रोत्साहनाची गरज असते. आणि हे प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने ठरवलंय 1500 करोडची मदत केली जाईल. आणि कधीची घोषणा आहे, हे आत्ताची 2022च्या बजेटची घोषणा आहे. ओके, 1500 रुपयाची वित्तीय तंत्रज्ञानासाठी मदत केली जाईल. अजून कोणती मदत आहे, डिजिटल इंडिया अंतर्गत डिजिटल इंडिया नावाची जी स्कीम आहे, ज्याच्याबद्दल मी शेवटच्या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. शेवटचं चॅप्टर तुम्ही शेवटचं लेक्चर बिलकुल मिस करू नका. ओके, कदाचित आणखी 4-5 लेक्चर नंतर होईल आपलं शेवटचं लेक्चर. त्यामध्ये सध्या करंट इव्हेंट्स असा एक टॉपिक आहे, एमपीएससी मेन्सच्या सिलेबसमध्ये शेवटचा टॉपिक आहे करंट इव्हेंट्स. ओके, म्हणजे आता सध्या इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रात, अर्थव्यवस्थेत काय काय चाललंय त्याच्याबद्दल एक मोठा लेक्चर घेणार आहे मी. त्यामध्ये डिजिटल इंडिया बद्दल मी थोडंसं कव्हर करणार आहे. तर डिजिटल इंडिया अंतर्गत देखील ई कॉमर्स मध्ये वावरणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिलं जाईल असं ठरवलं गेलं आहे. दुसरी गोष्ट, भारत नेट. ओके, भारत नेट मुळे हा, आपण भारत नेट बद्दल माहिती घेतली. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, 2011ला ज्या ऑप्टिकल फायबर नेटवर्क ची सुरुवात झाली होती, काँग्रेस युपीए गव्हर्नमेंटने जी 2011ला सुरुवात केली होती, ज्याचं नाव बदलून 2015ला ह्या गव्हर्नमेंटने भारत नेट असं केलं होतं. ह्या योजनेअंतर्गत देखील बऱ्याच प्रमाणात तरतुदी केलेल्या आहेत, जेणेकरून ई कॉमर्स, भारतातलं जे ई कॉमर्स आहे ते वाढलं पाहिजे, त्याची वृद्धी झाली पाहिजे, त्याची वाढ झाली पाहिजे. ओके, साहजिक आहे, जर ई कॉमर्स हे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर डिपेंड असेल तर तुमच्याकडे मोबाईल असणं, तुमच्याकडे इंटरनेट असणं, ओके, तुमच्याकडे चांगले दूरसंचाराची साधनं असतं, हे काय करेल, या ई कॉमर्स बिझनेसला मदतच करणार आहे. हे काय करेल, ई कॉमर्स बिझनेसला मदत करणार आहे. त्यामुळे भारत नेटमुळे देखील ह्या ई कॉमर्सला प्रोत्साहन मिळत आहे. भारतात भारत नेटमुळे देखील ई कॉमर्सला प्रोत्साहन मिळत आहे. ओके, अजून एक महत्वाची गोष्ट जे की मी डिटेलमध्ये कव्हर करणार आहे, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, नाव वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अशी एक स्कीम सरकारने लॉन्च केलेली आहे. एक जिल्हा एक वस्तू. केंद्र सरकार काय करेल, एका जिल्ह्याची जी चांगली वस्तू आहे, ओके, त्याची निवड करेल, त्याची ब्रँडिंग करेल, त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. बघा काय काय केलं जाईल मित्रांनो, निवड केली जाईल, त्याची ब्रँडिंग केली जाईल, ओके, ब्रँडिंग केली जाईल, आणि त्या वस्तूला विकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. आणि ही वस्तू कोणत्या प्लॅटफॉर्मवरती विकली जाईल मित्रांनो, ई कॉमर्स मंचावरती, म्हणजे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती विकली जाईल. त्याला प्रोत्साहन दिलं जाईल, विकण्यासाठी त्याला काय केलं जाईल, प्रोत्साहन दिलं जाईल. ओके, तर मित्रांनो, एक जिल्हा एक वस्तू, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट, ही जी नवीन योजना आहे त्या योजनेमुळे देखील काय होणार आहे, ई कॉमर्सला खूप मोठा, ई कॉमर्स कंपन्यांना खूप मोठी चालना मिळणार आहे. ओके, आणि फक्त कंपन्यांचा फायदा नसतो, आपल्यासाठी पण ते चांगलं असते, ग्राहकांसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी देखील त्याचा एक मोठा हातभार असतो. रोजगार निर्मितीसाठी देखील त्याचा एक मोठा हातभार असतो. ओके, आता हे जे ई कॉमर्स कंपन्या आहेत भारतात, त्यांच्या ते नियम असतात, ते कोण बनवते मित्रांनो, सध्या जे नियम आहेत, सध्या लक्षात घ्या मित्रांनो, ई कॉमर्सचा आणखी फायनल जे कायदा आहे तो भारतात आला नाही. लक्षात घ्या, त्याच्यावर भरपूर चर्चा होत आहेत. जे त्या क्षेत्रातली ई कॉमर्स ह्या क्षेत्रातली, ओके, ह्या
इंडस्ट्रीमध्ये काम करणारी लोक वाट बघतायत की कधी फायनलाइज, कधी त्याला मूर्त स्वरूप दिलं जाईल नियमांना. ई कॉमर्सचा स्वतःचा कायदा नाही, अजूनही ड्राफ्ट आहे, मसुदा तयार आहे, पण त्याचा स्वतःचा कायदा अजूनही झालेला नाही. गव्हर्नमेंट त्याच्यावरती काम करत आहे. मग सध्या कशामध्ये रूल आहेत मित्रांनो? कंझ्युमर प्रोटेक्शन ई कॉमर्स रूल्स 2020 म्हणजे ग्राहक सुरक्षा कायदा 2020 मध्ये, ग्राहक सुरक्षा जो कायदा आहे 2020 चा, त्याच्यामध्ये रूल्स आहेत. त्या रूल्सला, त्या नियमांना कंझ्युमर प्रोटेक्शन ई कॉमर्स रूल्स, ग्राहक सुरक्षा कायदा, ओके, नियम ई कॉमर्स नियम 2020, ओके, ग्राहक सुरक्षा कायदा, ग्राहक सुरक्षा कायदा, ई कॉमर्स नियम 2020 या नियमांतर्गत सध्या त्याचं प्रशासन केलं जाते. या नियमांतर्गत त्याच्यावरती लक्ष ठेवलं जाते. ओके, अजूनही वेगळा सेपरेट कायदा आलेला नाही, त्याचा मसुदा ड्राफ्ट, ओके मित्रांनो लक्षात घ्या, त्याचा मसुदा तयार आहे. त्या मसुद्यावरती काही चर्चा वगैरे सुरू आहे. ओके, लोकांसाठी तो खुला देखील केला होता मसुदा, जेणेकरून लोक त्याच्यावरती आपले सुझाव वगैरे, आपले जे सजेशन्स असतील, ओके, आपले जे विचार असतील ते पाठवतील म्हणून सरकारने मध्यंतरी मसुदा सगळ्यांसाठी खुला देखील ठेवला होता. सगळ्यांकडनं जेव्हा चर्चा होईल त्याच्यावरती, सगळ्यांकडनं जेव्हा सजेशन्स येतील, त्यानंतर तो फायनल केला जाईल. पण सध्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो, भारतामध्ये ई कॉमर्सचं सध्या जे नियमन होते, सध्या जे त्यांचं नियंत्रण होते, ते कशामुळे होते? त्याचे जे नियम आहेत कशा दिलेले आहेत? ग्राहक सुरक्षा कायदा ई कॉमर्स नियम 2020, ग्राहक सुरक्षा कायदा ई कॉमर्स साठी 2020 चा नियमांतर्गत चालते. ओके, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर हे होते सगळे ई कॉमर्सची माहिती. मित्रांनो, आता जे मी स्लाइड सांगतो तुम्हाला, आता जो टॉपिक आहे तो अतिशय महत्वाचा आहे. इतक्यात ओके, ज्या परीक्षा होतील त्याच्या 99.99% हा टॉपिक येण्याची शक्यता आहे. टॉपिकचं नाव आहे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. हे ई कॉमर्सचाच टॉपिक आहे. ओके, ई कॉमर्सचाच टॉपिक आहे, डोंट वरी. ओके, आपला टॉपिक बदलला नाही अजून, तो ई कॉमर्सचाच टॉपिक आहे. पण सरकारने इतक्यात एक योजना लॉन्च केली. ही योजना नाही मित्रांनो, मुळात हे काय प्लॅटफॉर्म आहे. जसं अमेझॉनचं प्लॅटफॉर्म Amazon.in, फ्लिपकार्टचं प्लॅटफॉर्म आहे, मिंत्रा आहे, तसंच सरकारने विचार केला, समजा एखादा व्यापारी असेल, ओके, व्यापारी असेल, त्याला काय करावं लागेल? समजा अमेझॉनवरती जर गोष्टी विकायच्या असतील, मग त्यांना अमेझॉनची मेंबरशिप घ्यावी लागेल. समजा तुम्हाला अमेझॉनवरती जर माल मागवायचा असेल, तर तुम्हाला अमेझॉनवरती ईमेल आयडी द्यावा लागेल. ओके, मग तिथं तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागेल, ईमेल आयडी द्यावा लागेल, आणि तुम्ही अमेझॉनवरती माल मागवू शकता. ओके, आणि अमेझॉनकडे काय मग ग्राहकांचा आणि विक्रेत्यांचा, बघा मित्रांनो, ग्राहकांचा आणि विक्रेत्यांचा डेटा असेल, आणि त्या डेटाचा ते वापर करून मागणी आणि पुरवठा त्याच्यामधला दुवा बनतात अमेझॉन सारखे. ह्यामुळे काय झालं मित्रांनो, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या बोटावर मोजणाऱ्या, म्हणजे एकदम कमी नंबर असलेल्या कंपन्या, ओके, ह्यांची मक्तेदारी वाढायला लागली. बघा, तुम्ही जर स्वतःला विचारलात, 2 मिनिटं जर व्हिडिओ पॉज करून स्वतःला विचारला, तर किती कंपन्या ई कॉमर्सच्या तुम्हाला माहित आहेत? तर तुम्हाला 2-4 कंपन्यांचीच नावं पुन्हा डोक्यात येतील. तुमच्या डोक्यात आहे ना, 2-4 कंपनीची नावं येतील, इतर कंपनीची नावं येणार नाहीत. याचा अर्थ काय? कुठं ना कुठं ह्या क्षेत्रात मक्तेदारी तयार होतीये. कुठं ना कुठं काय होते? या क्षेत्रात मक्तेदारी तयार होते. मक्तेदारी म्हणजे फक्त काहीच कंपन्या या क्षेत्रात मोठ्या बनतात, इतर कंपन्यांना चान्स भेटत नाही. आता ह्याचा विचार करून सरकारने काय केलंय, ONDC ह्या प्लॅटफॉर्मची, हा काय मित्रांनो प्लॅटफॉर्म आहे, मंच आहे एक प्रकारे. जसं अमेझॉन फ्लिपकार्ट आहे, तसं ONDC हा एक मंच राहील, पण हा मंच सगळ्यांसाठी खुला राहील. मुक्त प्रोटोकॉल म्हणजे ओपन प्रोटोकॉलच्या बेसिसवरती राहील. सगळ्या व्यवसायांना ह्याच्यावरती वस्तू आणि सेवा विकण्याची परमिशन असेल, आणि सगळ्या ग्राहकांना ह्याच्यावरती वस्तू आणि सेवा विकत घेण्याची परमिशन असेल, आणि ह्याला ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणलंय. आता जरी तुम्हाला हा कळाला नसेल, पुढच्या स्लाइडने हा टॉपिक कळेल. कसं सांगतो. डिअर फ्रेंड्स, प्लीज रिमेंबर, लक्ष द्या, ONDC ला
जेव्हा सरकार त्याचं विश्लेषण करत होते, ओएनडीसी काय आहे समजून सांगत होते लोकांना, त्याचं वर्णन कसं करण्यात आलं बघा, युपीआय ऑफ ई कॉमर्स, ई कॉमर्सचा युपीआय. आता युपीआय काय मित्रांनो, युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. म्हणजे युपीआय काय असते, एक आयडी असते, ओके, एक प्रकारची एक आयडी असते, आयडेंटिटी असते. त्या आयडीने तुम्ही कोणत्याही बँकेतून कोणत्याही बँकेत पैसे ट्रान्सफर करू शकता. म्हणजे ही आयडीच तुम्हाला काय, कुठेही कोणत्याही बँकेतून कोणत्याही बँकेला पैसे ट्रान्सफर करण्याची एक फ्री प्लॅटफॉर्म, मुक्त एक मंच देते. ओके. आणि मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, युपीआयने भारतातलं जे पैशाची देवाणघेवाण करण्याचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आणलेला आहे. ओके. पूर्वी इतकं अवघड असायचं पैसे ट्रान्सफर करणं. माझ्या अकाउंटमध्ये जर मी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर, तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या बहीण भावाला, वडिलांना, आईला जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील, पूर्वी खूप अवघड होतं. ओके. पूर्वी दोन तीन प्रकार असायचे. समजा तुम्ही त्या बँकेत जाणार, स्लिप भरणार, पैसे ट्रान्सफर करणार, किंवा समजा थोडं आधुनिक बघूया आपण त्या बँकेचा. एक मिनिट, मी पाणी पितो. किंवा मित्रांनो असं असू शकते की त्याच बँकेचं, समजा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करणार तुम्ही, आणि दुसऱ्या बँकेला कोर बँकिंग सोल्युशन मुळे दुसऱ्या बँकेला काय पैसे ट्रान्सफर करा. पण हे स्टेट बँक ऑफ इंडियाचं ऍप्लिकेशन आहे. मग तुमच्याकडे जरी ऍप्लिकेशन नसेल तर तुम्ही कसं काय ट्रान्सफर करणार पैसे? तर त्या जागी मग भारतात म्हणून आपण याबद्दल थोडीशी माहिती बघितली. रघुराम राजन साहेब जेव्हा गव्हर्नर होते तेव्हा ह्याची 2013 मध्ये ह्याची सुरुवात झाली. पायलट प्रोजेक्ट जो आहे, सुरुवातीचा जो ह्याची सुरुवात जी आहे ती डॉक्टर मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते आणि डॉक्टर रघुराम राजन जेव्हा गव्हर्नर होते तेव्हा ह्याचा पायलट प्रोजेक्ट झाला. पायलट प्रोजेक्ट म्हणजे सुरुवातीला काही जिल्ह्यांसाठी, काही बँकांसाठी जेव्हा लॉन्च केलं जातं त्याला पायलट प्रोजेक्ट म्हणतात. ओके. तर मित्रांनो, युपीआय जर तुमच्याकडे बँक अकाउंट नसेल, ओके, फक्त मोबाईल असेल किंवा युपीआय असेल, तरी देखील तुम्ही पैसे घेऊ शकता, पैसे ट्रान्सफर करू शकता. ओके. कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून, कोणत्याही बँकेतून. बघा, समजा मला स्टेट बँक ऑफ इंडिया मधून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, बँक ऑफ महाराष्ट्रामधून मला एखाद्या मोबाईल नंबरवर पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. किती बघा, किती मुक्त झालं सगळं. मोबाईल नंबरवरती एखाद्या पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, कुठूनही कुठेही ट्रान्सफर करा. युपीआयने तुम्हाला मोबाईलमुळे तुम्हाला ते शक्य झालेलं आहे. आणि सरकारची हीच मनशा आहे मित्रांनो, सरकारची हीच मनशा आहे की असं एखादं प्लॅटफॉर्म, ई कॉमर्स म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट जसे आहेत, तसंच असं एखादं प्लॅटफॉर्म लोकांसाठी निर्माण झालं पाहिजे, जेणेकरून कोणीही व्यक्ती, ओके, कोणत्याही ह्या प्लॅटफॉर्मवरनं कोणतीही वस्तू विकत घेऊ शकेल. त्यालाच नाव आहे ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स, ONDC. कोणता प्रोटोकॉल वापरतात? मुक्त प्रोटोकॉल. म्हणजे तुम्हाला कशाची असं एका विशिष्ट प्लॅटफॉर्मची, तुम्हाला अमेझॉनवरती गेलं तरच तुम्हाला वस्तू मिळेल असं काही नाही. तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती मुक्तपणे वस्तू विकू शकता आणि विकत घेऊ शकता, असा त्याचा अर्थ होतो. ओके. अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांसोबत स्पर्धा करू शकणारे मंच ग्राहकांसाठी आणि विक्रेत्यांसाठी निर्माण करायचे होते सरकारला. कारण भरपूर ग्राहकही म्हणा आणि विशेषतः व्यापारी वर्ग जो नाराज होता, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या एवढ्या मोठ्या मोठ्या होत होत्या की दुसऱ्यांना, इतर लोकांना, इतर छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना ते त्यांच्या गळ्याशी येऊ लागलं. त्यांना म्हणजे त्यांचे जे बिझनेस आहेत ते कमी होऊ लागले यामुळं. ओके. आणि अमेझॉनवर, फ्लिपकार्टवरती जर तुम्ही व्यापारी असाल मित्रांनो, तुम्हाला कळेल तिथं विकणं म्हणजे त्याच्यासाठी एक चार्ज असतो आणि तुमच्या वस्तू आणि सेवांची किंमत कदाचित खूप कमी असते, कारण ते खूप डिस्काउंट देतात. ओके. आणि अमेझॉन जर तुम्हाला डिस्काउंट देत असेल तर अमेझॉन ज्याच्याकडनं ती वस्तू आणि सेवा विकत घेत असेल, साहजिक आहे त्यांच्याकडनं पण कमी पैशाने विकत घेणार ना ते. त्यामुळे काय लागलं, जे ऑफलाईन ट्रेडर्स असतात, ऑफलाईन व्यापारी असतात, त्यांचं नुकसान होऊ लागलं. तर या व्यापाऱ्यांनी देखील सरकारकडे एक रिक्वेस्ट केली होती, सरकारकडे निवेदन दिलं होतं की तुम्ही ह्या कंपन्यांना कंट्रोल करा, ह्याच्यावरती नियंत्रण ठेवा. मग सरकारने जर नियंत्रण ठेवलं असतं तर थोडासा जो मेसेज आहे तो चांगला गेला नसता. म्हणून सरकारने काय केलं, एक ONDC प्लॅटफॉर्म काढलाय जो युपीआय सारखा काम करेल. जसं युपीआयने भारतातल्या वित्तीय सेवा पुरवणाऱ्याचे चित्र आहे ते बदलून टाकलं, तसंच ONDC काय करेल, ई कॉमर्सचं चित्र बदलून टाकण्याची शक्यता आहे.
ओके मित्रांनो, ई कॉमर्सचा जो सरकार आपल्याला देणार आहे प्लॅटफॉर्म त्याचं नाव आहे ONDC. याबद्दल आणखी तुम्ही वाचा, कारण हा प्रश्न कंपल्सरी इतक्या जेवढ्या परीक्षा होतील मित्रांनो त्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि हळूहळू खूप मोठं होणार आहे. जसं UPI प्रत्येक व्यक्तीला आज हे लेक्चर जेवढे विद्यार्थी माझे करतायत सगळ्यांना जसं UPI माहित आहे तसंच एके दिवशी कदाचित ONDC ची पण माहिती होईल. आजच तुम्ही इथं बसून कल्पना करू शकता भविष्यात ONDC हे सगळ्यांना माहित होणार आहे. ओके, कारण इथं बसलेल्या सगळ्यांना अमेझॉन माहित आहे, फ्लिपकार्ट माहित आहे, तसंच एके दिवशी UPI माहित आहे, तसंच एके दिवशी काय होणार आहे ONDC पण माहिती होणार आहे. ओके, तर ONDC काय, एक जर तुम्हाला कोणी एका वाक्यात विचारलं तर UPI ऑफ ई कॉमर्स. जसं UPI ने बँकिंग क्षेत्राला मदत केली, ओके, खूप सुविधा दिल्या, ओके, तसंच ई कॉमर्स क्षेत्रात देखील सरकार काय करणार आहे ONDC नावाचं प्लॅटफॉर्म देणार आहे. ओके, आय होप दिस इज क्लिअर. तर हे होतं ई कॉमर्स बद्दल, हे होतं ई कॉमर्स बद्दल. आता पुढचा टॉपिक बघूया मग, शेवटचा टॉपिक या चॅप्टरचा. शेवटच्या टॉपिकचं नाव आहे क्रेडिट रेटिंग एजन्सीज, म्हणजे क्रेडिट रेटिंग संस्था. ओके, तर क्रेडिट रेटिंग एजन्सीज काय असतात मित्रांनो आपण ते बघूया. एक मी सुरुवात आहे ना बातमीने करतोय. इंग्रजी न्यूजपेपर एक इंग्रजी न्यूजपेपर होतं बिझनेस स्टँडर्ड नावाचं, त्यामध्ये एक न्यूज आली होती. ओके, बघा आता न्यूज कशी आहे बघा. इंडिया इज लायकली टू लीड द रिजन विथ 7.3% ग्रोथ. ओके, भारताची जी आर्थिक वृद्धी असेल ती 7.3% होणार 22-23 मध्ये. ओके, कारण GDP ची वाढ हे 8.7% होती, 21-22 ला ती झाली. ओके, कोणत्या कंपनीचं वाक्य होतं, सेड स्टँडर्ड अँड पुअर्स. बघा स्पेलिंग बघून घ्या, स्टँडर्ड अँड पुअर्स नावाची कंपनी आहे मित्रांनो. कोणती कंपनी आहे, द रेटिंग एजन्सी इन अ रिपोर्ट कॉल्ड एशिया पॅसिफिक सॉवेरिन रेटिंग ट्रेंड्स मिड इयर 2022 रेझिलियन्स अमिड टर्ब्युलन्स. तर स्टँडर्ड अँड पुअर्स नावाची एक रेटिंग एजन्सी संस्था आहे, क्रेडिट रेटिंग संस्था आहे, ज्यांनी एक रिपोर्ट तयार केला. ज्यांनी काय केला, एक रिपोर्ट तयार केला. ओके, एक न्यूज होती एका न्यूजपेपर मध्ये. ओके, आणि कशाबद्दल होती, एक कंपनी आहे स्टँडर्ड अँड पुअर्स, कंपनीचं नाव आहे स्टँडर्ड अँड पुअर्स. ही कंपनी काय करते, क्रेडिट रेटिंग करते. क्रेडिट रेटिंगचा अर्थ काय, की एखाद्या कंपनीची, एखाद्या संस्थेची किंवा एखाद्या देशाची, ओके, कर्ज घेण्याची कुवत किती आहे त्याची रेटिंग असते. रेटिंग म्हणजे कसं, त्याला एक ग्रेड देतात. ओके, 1 म्हणजे खूप खराब, 10 म्हणजे खूप वाईट. तुम्ही भरपूर रेटिंग आजकाल, पूर्वी तर कमी होतं पण आता या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीमुळं, ओके, IT मुळे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे रेटिंग आपण बऱ्याचदा बघतो. तुम्ही एखादं अमेझॉन वरती वस्तू विकत घेतली, फ्लिपकार्ट वरती वस्तू विकत घेतली किंवा कोणत्या मॉलमध्ये गेलात, मॉलच्या दरवाजावर तुम्हाला एक माणूस दिसेल, तो म्हणेल की हा तुम्ही रेटिंग द्या आम्हाला. तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये गेलात, ते म्हणेल तुम्ही ऑनलाईन रेटिंग द्या आम्हाला. झोमॅटोवरनं तुम्ही काय मागवलं तिथं रेटिंग मागतात. तशाच रेटिंग आहे ना काही कंपन्या कोणाला देतात, संस्थांना देतात किंवा देशाला देखील देतात. मित्रांनो ही न्यूज देशाबद्दल आहे, ही न्यूज देशाबद्दल आहे. म्हणजे देशांना, संस्थांना, वित्तीय संस्थांना रेटिंग दिले जाते. त्या रेटिंग काय दर्शवतात, त्या रेटिंग दर्शवतात की ही जी संस्था आहे, हा जो देश आहे, हे जे एजन्सी आहे, ती कर्ज घेतल्यानंतर त्यांची परत करण्याची, कर्जामध्ये काय असते, मुद्दल असते, व्याज असतो, वेळेवर परत करावं लागतं. तर ही जी संस्था आहे, ही कर्ज, ह्या संस्थेने जर कर्ज घेतलं, ह्या देशाने जर कर्ज घेतलं तर ते कर्ज हे चांगल्या रीतीने परत करू शकतात का, वेळेवर परत करू शकतात का, व्याज मुद्दल वेळेवर परत करू शकतात का, ह्यांची कुवत आहे का, ह्यांची कॅपॅसिटी आहे का, ह्याची रेटिंग कोण करते, काही कंपन्या करतात. आणि त्या कंपन्यांना आपण म्हणतो क्रेडिट रेटिंग एजन्सीज, म्हणजे क्रेडिट रेटिंग संस्था किंवा कंपनी. ओके, तर नेमकं काय करतात मित्रांनो क्रेडिट रेटिंग कंपनी, कर्जदार, मी जर पैसे समजा कोणाला उसने पैसे मागत असेल पण त्या बँकेला, समजा ओके मी कंपनी आहे पण त्या जर बँकेकडून मला पैसे पाहिजेत, तर मी कर्जदार आहे, पैसे परत करण्यासाठी सक्षम आहे की नाही ह्याची रेटिंग असते ती. आणि चांगली रेटिंग, समजा 10 पैकी गुण असतील, ओके,
किंवा त्याच्यात अल्फाबेट्स पण असू शकतात, ए बी सी, ए बी सी असं काही. ओके, वेगवेगळ्या, मी जाणून बुजून ह्याचं अल्फाबेटचं उदाहरण घेतलं ना, तर तुम्ही जर हा न्यूज रिपोर्ट बघितला ना, तर तुम्हाला कळेल. हे स्टँडर्ड अँड पुअर मध्ये रेटिंग काय दिली बघा. भारताची रेटिंग स्टँडर्ड अँड पुअर्सने काय दिली, BBB स्टेबल A3. ओके, आणि मी जाणून बुजून इतर रेटिंगची नावं लिहिली नाही, कारण प्रत्येक संस्थेच्या रेटिंग वेगवेगळ्या असतात. प्रत्येक संस्थेच्या रेटिंग काय असतात, वेगवेगळ्या असतात. ओके, तर स्टँडर्ड अँड पुअर्स रेटिंग काय आपल्यासाठी, BBB स्टेबल A3. ओके, तर आता स्टेबल शब्दावरनं आपण एक निष्कर्ष काढू शकतो की भारताचे जे फंडामेंटल्स आहेत, भारताचा जो अर्थव्यवस्थेचा पाया आहे तो कसा आहे, मजबूत आहे, स्टेबल आहे, स्थिर आहे. त्यामुळं भारताला कर्ज देणं अवघड नाही. मित्रांनो, तुम्ही जर आता श्रीलंकेची रेटिंग बघितली, क्रेडिट रेटिंग एजन्सी, तर तुम्हाला कोणतीही कंपनी श्रीलंकेला चांगली रेटिंग दिलेलं भेटणार नाही, कारण श्रीलंकेमध्ये काय सुरू आहे तुम्हाला माहित आहे, तुम्ही MPSCचे विद्यार्थी आहे. ओके, तर रेटिंग काय असते, कर्जदार पैसे परत करण्यासाठी सक्षम आहे की नाही ह्याची रेटिंग असते. रेटिंग म्हणजे कर्ज देणं धोकादायक, कमी रेटिंग म्हणजे कर्ज देणं धोकादायक. आणि कर्जा म्हणजे सगळ्यात मोठा धोका काय असतो, कर्ज परत न येणे. कर्जाने म्हणजे तुम्ही जर एखाद्या मित्राला पैसे दिलात तर ते परत न येणे, त्याला तो सगळ्यात मोठा धोका असतो. तसंच बँकेने जर एका व्यक्तीला पैसे दिले तर त्याला परत न येणे हा सगळ्यात मोठा धोका असतो. तसंच एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेने एखाद्या देशाला पैसे दिले तर ते पैसे परत न मिळण्याचा सगळ्यात मोठा धोका असतो. आणि जर रेटिंग कमी असेल तर हा धोका जास्त, असा त्याचा अर्थ असतो. रेटिंग कमी असेल, क्रेडिट रेटिंग, तर तो धोका जास्त असा त्याचा अर्थ होतो. तर हे क्रेडिट रेटिंग काय असतं मित्रांनो, वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेले विश्लेषण असते. जो कोणी कर्जदार असतो, मग कर्जदार तो देश पण असू शकतो. सगळ्यात महत्वाचं काय, देश आहे मित्रांनो. आपल्या ह्या टॉपिकसाठी देश महत्वाचा आहे. ओके, तर एखादा देश जर कर्जदार असेल तर त्याची रेटिंग असते, आणि त्या देशाबद्दल, त्या कर्जदाराबद्दल, त्या बॉरोअर बद्दल, जो उसने पैसे घेतोय त्याबद्दल वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेले एक विश्लेषण असते. ओके, कमी रेटिंग म्हणजे रोख्यांचा भाव जास्त, कारण रिस्क आणि धोका जास्त. कमी रेटिंग म्हणजे समजा मित्रांनो एखादा बॉन्ड आहे. ओके, एखादा बॉन्ड आहे, समजा वर्ल्ड बँक काय करते, एखादा बॉन्ड काढते. ओके, म्हणजे त्याच्यातून पैसे मिळणार. ओके, समजा भारताला त्या बॉन्डची गरज आहे आणि भारताची जी रेटिंग आहे ती कमी आहे. आता भारताची रेटिंग कमी आहे याचा अर्थ काय, भारताला उसने पैसे देण्याच्या अगोदर दोनदा विचार करायला पाहिजे सगळ्या देशांनी, वर्ल्ड बँकेनी. मग वर्ल्ड बँक बॉन्ड काढून आपल्याला पैसे देणार आहे. ओके, समजा आपण वर्ल्ड बँकेला, ते थोडंसं चुकलंय उदाहरण, उलट बघू आपण वर्ल्ड बँकेला समजा किंवा इतर देशाला बॉन्ड देणार, आणि त्यांच्याकडनं समजा आपण पैसे घेणार. मित्रांनो, साहजिक आहे तुमची रेटिंग कमी आहे. रेटिंग कमी आहे याचा अर्थ तुम्हाला पैसे सहजासहजी मिळणार नाहीत. ओके, आणि समजा सहजासहजी पैसे मिळणार नाही, त्या बॉन्डची जी किंमत असेल ती जास्त होईल, कारण त्याचा धोका जास्त असतो. किंमत, त्या बॉन्डचा जो इंटरेस्ट रेट आहे तो जास्त होणार, कारण धोका जास्त आहे. ओके, समजा तुम्हाला दुसरं उदाहरण देतो, बँक. ओके, समजा असं व्यक्तीचं क्रेडिट रेटिंग नसते, एखाद्या व्यक्तीची नसते, पण उदाहरण देण्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय. ओके, लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीची क्रेडिट रेटिंग नसते, पण एक उदाहरण देण्यासाठी. सिबिल स्कोर वगैरे असतात ते पर्सनल, पण क्रेडिट रेटिंग वगैरे नसते व्यक्तींची. ओके, पर्सनल लेवलवरती वेगळं असतं ते. ओके, त्याला क्रेडिट रेटिंग असा शब्द नाही, त्याला एक पर्सनल जो क्रेडिट स्कोर म्हणतात त्याला. ओके, समजा एखादी बँक आहे. ओके, हे बँक समजा एका XYZ संस्था आहे, समजा कंपनी आहे, त्या कंपनीला पैसे देणार असेल. ओके, ही कंपनी या बँकेकडे गेली, रिक्वेस्ट करते आम्हाला उसने पैसे आहेत. ओके, ही बँक काय करणार, बँक रेटिंग बघणार. ओके, क्रेडिट रेटिंग एजन्सी काय, समजा यांचं खूप खराब रेटिंग आहे. ओके, समजा यांची रेटिंग B आहे. ओके, असंच मी काल्पनिक उदाहरण देतोय, असं समजू नका की B रेटिंग आहे म्हणून. ओके, समजा यांची B रेटिंग आहे, B रेटिंगचा अर्थ काय असतो, अनस्टेबल. समजा, ओके, काल्पनिक उदाहरण आहे, पुन्हा सांगतोय. अनस्टेबल म्हणजे यांचा पाया आहे ना, थोडासा अस्थिर आहे, तेवढं स्टेबल नाही. समजा रेटिंग आहे अनस्टेबल. रेटिंग काय, अनस्टेबल. साहजिक आहे, बँक काय करणार, क्रेडिट रेटिंग एजन्सी, स्टँडर्ड अँड पुअर्स,
फिच किंवा इतर कंपन्यांची रेटिंग बघणार आहे. यांना तर रेटिंग कशी अनस्टेबल आहे, म्हणजे यांना पैसे देणं म्हणजे रिस्की आहे. मग पैसे देणं रिस्की आहे, याचा अर्थ पैसे परत करण्याची शक्यता पण, परत येण्याची शक्यता पण कमी आहे. मग काय करूया आपण? मग जास्त व्याजाने कमी पैसे. बघा मित्रांनो, 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात. जास्त व्याजाने कमी पैसे येण्याची, भेटण्याची शक्यता आहे. म्हणजे इथं व्याज जास्त, पैसा कमी. हेच मुळात क्रेडिट रेटिंग मुळे होते. काय होतं? व्याज जास्त असतो आणि पैसे कमी मिळतात. ओके, एक मिनिट, त्या स्लाइड वरती जातो मी. हा, तर मित्रांनो, तर रेटिंग कमी म्हणजे पैसा कमी मिळणार आणि धोका जास्त असेल. ओके, आता हीच रेटिंग, आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट शेवटची स्लाइड जी आहे, ओके, सेकंड लास्ट स्लाइड जी आहे बघा, हीच रेटिंग अर्थव्यवस्थेला दिली जाते. उदाहरण जेव्हा मी दिलं होतं, न्यूजपेपरची हेडिंग जेव्हा मी सांगितली होती, ते अर्थव्यवस्थेबद्दल होते मित्रांनो. हीच रेटिंग काय होते? अर्थव्यवस्थेला दिली जाते. अर्थव्यवस्थेला पण रेटिंग दिली जाते. रेटिंग कमी म्हणजे अर्थव्यवस्थेचा पाया कमकुवत असा त्याचा अर्थ होतो. ह्याचा गुंतवणुकीवर परिणाम होतो आणि ह्याचा धोरणांवरती परिणाम होतो. आणि जर अशा देशाने इतर देशांकडे पैशाची मागणी केली, इतर संस्थांकडे, वित्तीय संस्थांकडे जर कर्जाची मागणी केली, तर त्यांना कर्ज कमी मिळेल आणि कमी कर्जावरती त्यांना जास्त व्याज लागण्याची शक्यता आहे. ओके, तर अशा कोणकोणत्या कंपन्या आहेत मित्रांनो? 3 कंपन्यांचं खूप मोठं नाव आहे. एक आहे स्टँडर्ड अँड पुअर्स, बघा, स्टँडर्ड अँड पुअर्स. दुसरा आहे मूडीज आणि तिसरा आहे फिच. ह्या कंपन्या एवढ्या मोठ्या आहेत की जवळजवळ 95% मार्केट ह्याच कंपन्यांनी, ह्या क्षेत्रात, क्रेडिट रेटिंग क्षेत्रात 95% मार्केट ह्या कंपन्यांचं आहे. कोणत्या 3 कंपन्या? स्टँडर्ड अँड पुअर्स, मूडीज आणि फिच. ओके, ह्या 3 कंपन्या ह्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या कंपन्या आहेत. हे काय करतात? देशांना, कंपन्यांना, क्षेत्रांना क्रेडिट रेटिंग करण्याचं काम करतात. म्हणजे एखादा देशाला कर्ज देणं हे कितपत योग्य आहे, ते कर्ज परत येण्याची शक्यता किती आहे, आणि साहजिक आहे ह्याला अर्थव्यवस्थेतले सगळे जे गोष्टी आहेत, ओके, अर्थव्यवस्थेच्या सगळ्या ज्या गोष्टी अर्थव्यवस्थेत घडत आहेत त्यांना आधार म्हणून घेतला जाते आणि एक रेटिंग दिली जाते आणि त्या रेटिंगवरती त्या अर्थव्यवस्थेचा पाया कळतो. त्या रेटिंगवरती त्या अर्थव्यवस्थेला उधारी पैसे मिळतात. ओके, जसं की स्टँडर्ड अँड पुअर्सने एक रेटिंग दिली होती भारताला, BBB स्टेबल A3. म्हणजे काय? भारताचा जो पाया आहे तो कसा आहे? स्टेबल आहे, असा त्याचा अर्थ होतो. ओके फ्रेंड्स, सो थँक्यू फॉर बिईंग हिअर फ्रेंड्स. हा शेवटचा टॉपिक होता. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. ओके, टिल देन गुड बाय. बार्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना या चॅनलची माहिती द्या. ओके, आणि ह्या उपक्रमाची देखील माहिती द्या. ओके, थँक्यू फॉर बिईंग हिअर. बाय.